अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू आमच्यामध्ये उपस्थित हो. आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वर, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक व त्याहूनही अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा नाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. मराठीतलं गॉड स्पीक्स ईश्वर वचन आपण वाचतोय आणि त्यातलं 8वं प्रकरण चेतनेची उत्क्रांती खूप सुंदर प्रकरण आहे. ते आपण सध्या बघत आहोत. गेल्या वेळेला आपण पान नंबर 27ला ना 27ला आपण पान नंबर 210 वर थांबलो होतो. खालून दुसरा पॅराग्राफ. तर आता आपण तिथनं सुरू करूया. पेज नंबर 210. आणि हे कशाबद्दल आहे सगळं? तर 7व्या भूमिकेत बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की 7व्या भूमिकेत काय होतं, 7व्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर काय होतं, सॉरी 7व्या भूमिकेतला अनुभव कसा असतो. या काही पानांमध्ये इतकं सुंदर आणि बारकाईने बाबांनी वर्णन केले की 7व्या भूमिकेच्या अवस्था आहेत. पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, फना, फनाफिला, फना बका, फना बका, अशा ज्या अवस्था आहेत त्या बाबा इथे आपल्याला एक एक समजावून सांगतात. म्हणजे 6व्या भूमिकापर्यंत जे ठोक अशी एक भूमिका आहे, त्या भूमिकांना चढाव आहे, उतार आहे, दरी आहे. इथे भूमिकेमध्ये टप्पे आहेत. ते बाबांनी इथे समजावून सांगितले. हे आपल्याला समजलं पाहिजे. तर आपण मागच्या पहिल्या याच्यामध्ये आपण फणा बघितलं, मग आपण फणा फिला बघितला. आज आपण बका आणि फणा बका बघणार आहे. कारण आता हे कारण म्हणजे काय की मागच्या वेळेला थोडक्यामध्ये ह्या पॅरेग्राफमध्ये पूर्ण जीवात्मा ते परमात्मा शिवात्मा पर्यंतचा प्रवास दिलेला आहे. आणि त्याचा शेवटचं वाक्य होतं, खूप सुंदर वाक्य होतं. मूलतः ईश्वर ईश्वर होता, आता ईश्वर ईश्वर झाला. खूप सुंदर वाक्य आहे. हे म्हणजे काय? तर मानव रूपातला, मानव अवस्थेतला जो ईश्वर आहे, आपण त्याचा प्रवास सध्या समजावून घेत आहोत. चेतनेची उत्क्रांती, त्याच्या जीवात्मामध्ये जो परमात्मा आहे त्याच्या चेतनेची उत्क्रांती कशी कशी होत जाऊन तो पुन्हा कसा हे होतो. म्हणजे मानव अवस्थेतला, मानव रूपातला ईश्वर आता ईश्वर, तो ईश्वर आहेच, पण आता जाणीवपूर्वक, कॉन्शियसली, भान सचेततः तो ईश्वर परत ईश्वर झाला. वास्तविक ईश्वर ईश्वरच होता, आहे आणि राहणार, परंतु मनुष्याच्या रूपातला ईश्वर सचेतनतः इथे ईश्वर झाला. म्हणजे कोणतं? फना फिला, म्हणजेच 7व्या भूमिकेतली दुसरी अवस्था. 7व्या भूमिकेतली पहिली अवस्था फना. फनामध्ये काय आहे? निर्वात पोकळी, म्हणजे ईश्वराची जी मूळ अवस्था, परात्पर परब्रह्म अवस्था, जिथे अस्तित्व आहे, ईश्वर आहे, पण त्याला चेतना नाही. तसं फना म्हणजे तिथे निर्वात पोकळी आहे, तिथे त्याला चेतना नाही. पण ती अवस्था फार वेळ राहत नाही आणि इमिजिएटली मी ईश्वर आहे या भावनेने ती निर्वात पोकळी भरून येते आणि मग तो फणामध्ये फक्त तो अनंत आनंदाचा अनुभव घेतो. पण फना फिलामध्ये तो ईश्वराचे जे त्रिगुणात्मक पैलू आहेत, अनंत शक्ती, अनंत आनंद आणि अनंत ज्ञान, या तिन्हीचा तो अनुभव मी ईश्वर आहे या फनाफिला अवस्थेमध्ये घेतो. आता पुढे बाबा सांगतात
आपण हे संक्षेप मध्ये बघितलं की आपण गेल्या वेळेला काय बघितलं. कारण ईश्वर फनाच्या पहिल्या स्थितीतील त्याच्या मूळ निरंकुश शून्याच्या अवस्थेत अंतर्गत झाल्यानंतर त्याच्या फनाच्या दुसऱ्या स्थितीत मी ईश्वर आहेच्या स्वतःच्या अपरिमित अवस्थेचा साक्षात्कार होतो, अनुभव होतो. जे आपण आत्ताच त्याचं स्पष्टीकरण बघितलं की पहिली अवस्था आहे ती फनाची आहे, तिथे शून्यावस्था आहे, ती अनंत शून्य अवस्था आहे. त्यात तो स्थित झाल्यानंतर दुसऱ्या स्थितीमध्ये मी ईश्वर आहे अवस्थेचा तो अनुभव घेतो. आणि जर तिथे कुठली भावना आहे, अनुभव आहे, म्हणजे शून्यावस्था राहणार नाही. म्हणून ह्या भावनेमुळे ती शून्यावस्था निर्वात पोकळी भरून येते. ही फनास्थिती म्हणजेच फना फिला होते, हे उद्दिष्ट आहे. म्हणजे उद्दिष्ट काय आहे? प्रत्येक जीवात्म्याचं सृष्टीचं फना फिलाह प्राप्त करणं, म्हणजेच गॉड रिअलायझेशन, म्हणजेच मी ईश्वर आहे याचा जाणीवपूर्वक अनुभव घेणं, हे अंतिम उद्दिष्ट आहे. इथे एक फुटनोट आहे, ती आपण वाचूया. इथे त्यांनी मी ईश्वर आहे ही अवस्था म्हटलेलं आहे, त्याला त्यांनी फुटनोट दिलेले आहे. ईश्वर साक्षात्काराचे सौख्य हे सर्व सृष्टीचे लक्ष आहे. म्हणजेच गॉड रिअलायझेशनचा जो आनंद आहे, हेच संपूर्ण सृष्टीचं उद्दिष्ट आहे. ईश्वर साक्षात्काराद्वारा मिळणारे खरे सौख्य विश्वातील सर्व शारीरिक व मानसिक हाल अपेष्टांच्या योग्यतेचे आहे, किमतीचे आहे. हे जर सुख मिळवायचं असेल गॉड रिअलायझेशनचं, तर त्याच्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली ते परवा नाही, इतकं ते प्रचंड मोठं सुख आहे. मग ती किंमत म्हणजे काय? तर या दुनियेमध्ये आपण ज्या हाल अपेष्टा सहन करतो, जे दुःख सहन करतो, शारीरिक मानसिक, हे सगळं हे ते ईश्वर साक्षात्कार मिळवण्यासाठी दिलेली मोजावी लागलेली किंमत आहे. आणि ती त्या लायकीची आहे, त्याची पर्वा करायची नाही. त्यासाठी देवाला साकडं घालायचं नाही की माझं दुःख दूर कर म्हणून. कारण ह्या दुःखाद्वारे तो जे दुःख देतो, शारीरिक पीडा देतो, ते आपल्या भल्यासाठी आहे. त्यासाठी त्याचे आभार मानायचे की थँक्यू, आय ऍक्सेप्ट इट ॲज युअर प्रसाद. नंतर सर्व दुःखे जणू ती नव्हतीच असा अनुभव येतो. जेव्हा ईश्वर साक्षात्कार होतो आणि तुम्हाला सगळ्या चलचित्रपटाप्रमाणे तुमचं जीवन दिसतं, तेव्हा तुम्हाला कळतं खरं सुखही नव्हतं आणि दुःखही नव्हतं, ही सगळी माया होती. जसं स्वप्नातून उठल्यावर आपल्याला स्वप्नातले जे त्रास आहे, पीडा आहे, ते लगेच लक्षात येतं, अरे ते स्वप्न होतं म्हणून आपण त्याला हलक्यात घेतो, विसरून जातो, महत्व देत नाही. ईश्वर साक्षात्काराचे सौख्य स्व आधारित आहे, शाश्वतरित्या ताजे आणि अटळ, अनिर्बंध व अवर्णनीय याच सौख्यासाठी जगत अस्तित्वात आले. छोटी चूक आहे की ईश्वर साक्षात्काराचं गॉड रिअलायझेशन हे सुख आहे, ते स्व आधारित स्वयंसिद्ध आहे, ते सापेक्ष नाही, इतर कुणावर ते अवलंबून नाही. म्हणूनच ते ईश्वर साक्षात्कार आहे. ते जर सापेक्ष असतं तर ते द्वंद्वात असतं, द्वैतात असतं, मायेत असतं. ते अद्वैतात आहे, द्वंद्वातीत आहे, म्हणून ते निरपेक्ष आहे, म्हणून ते स्वयंभू आहे. ते कसं आहे? शाश्वत आहे. आज सुख वाटलं, उद्या दुःख वाटलं, आज गॉड रिअलायझेशन झालं, उद्या असं नाही. ते ताजं आहे, फ्रेश आहे, अटळ आहे. म्हणजे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे प्रत्येक जीवात्म्याचा प्रवास ते उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठीच होत असतो, हे बाबांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून त्याला म्हटले की ते अटळ आहे, प्रत्येकाला शेवटी त्याच ध्येयाप्रत जायचं आहे. अनिर्बंध आहे, त्याला कुठलंही बंधन नाही, ते अमर्याद आहे, त्याचं वर्णन करता येणार नाही, इतकं ते अवर्णनीय सुख आहे. आणि ह्या सुखासाठी हे जग अस्तित्वात आलेलं आहे. आता आपण पुढे जाऊ, पान नंबर 211 वर. ही लक्ष्यप्राप्ती म्हणजे पहिल्या दिव्य प्रवासाचा शेवट, ज्याचा आरंभ आध्यात्मिक गूढ ज्ञानापासून ग्नॉसिस व अखेर चेतनेच्या
सर्व भूमिकांमधून प्रवास केल्यानंतर ईश्वर पद प्राप्तीत डायफिकेशन होतो. आता हा काय मुद्दा आहे? ही जी लक्ष प्राप्ती आहे फनाफिला, दिव्य प्रवास म्हणजे कोणता? 1 ते 6 भूमिका. हा म्हणजे दिव्य प्रवास. ह्या प्रवासाचा आरंभ, सुरुवात कुठून झाली? आध्यात्मिक गूढ ज्ञानापासून. आता त्याला ग्नॉसिस म्हटलेलं आहे. आता आध्यात्मिक गूढ ज्ञान कुठून सुरू झालं? हळूहळू जेव्हा त्याला कळतं की अरे ह्या दुनियेत काही रान नाही, ह्या दुनियेकडे पाठ फिरून जेव्हा तो ईश्वराकडेच मुख करतो, ज्याला बाबांनी सांगितलंय टर्निंग माइंड, तिथे त्याची सुरुवात होते आणि पहिल्या भूमिकेपासून ह्या आध्यात्मिक गूढ ज्ञानाला सुरुवात होते. आता ह्या सगळ्या 6 भूमिकांमधून प्रवास केला की तिथे काय होतं? चेतनेला प्रगल्भता येते, परिपक्वता येते. हा चेतनेचा सगळ्या भूमिकांमधून प्रवास केल्यानंतर हे ईश्वर पदाची प्राप्ती होते. ईश्वराचा मी ईश्वर आहे हा असा अनुभव येतो. पुढे बाबा म्हणतात, फनाची दुसरी अवस्था ही ईश्वर पद प्राप्ती होय. फनाची दुसरी अवस्था काय? फनाफिलाह. फणा म्हणजे काय? शून्यावस्था, निर्वात पोकळी. फनाफिलाह म्हणजे काय? मी ईश्वर आहे याचा अनुभव घेणे, म्हणजेच गॉड रिअलायझेशन. म्हणजे ही फनाची, 7व्या भूमिकेची दुसरी अवस्था म्हणजे ईश्वर पदाची प्राप्ती होणे. खरं तर त्याला प्राप्त काही करायचंच नाही, तो ईश्वर होता, आहे आणि राहणार. पण कॉन्शियसली त्याचा ईश्वरत्वाचा अनुभव घेणे किंवा मानव रूपातला ईश्वर पुन्हा ईश्वर होतो, ही फनाची दुसरी अवस्था, ज्याचा अर्थ मनुष्य ईश्वर झाला असा होतो. मनुष्य आता ईश्वर आहे व तो ईश्वराच्या ज्ञानाचा, ईश्वराच्या शक्तीचा व ईश्वराच्या आनंदाचा अनुभव घेतो. परंतु ही अजूनही पूर्णतः नव्हे. जरी हे लक्ष असले तरी. लक्ष काय आहे? फनाफिलाह म्हणजेच गॉड रिअलायझेशन, म्हणजेच ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू आहे. अनंत शक्ती, अनंत आनंद, अनंत ज्ञान, त्याचा अनुभव घेणे. परंतु बाबा सांगतात, असा माणसाचा ईश्वर जरी झाला, त्याला गॉड रिअलायझेशन जरी झालं, मनुष्याचा ईश्वर जरी झाला, तरी अजूनही ही पूर्णावस्था नव्हे. तर पूर्णावस्था कोणती आहे? सद्गुरु बनणं, कुतुब बनणं. म्हणून त्याला परफेक्ट मास्टर म्हटलेलं आहे. परिपूर्णता तिथे आहे. असं का? कारण ते अनंत ज्ञान आहे, ते शेवटी येतं, त्या अवस्थेत येतं. आणि मग प्रत्येकाला त्याला स्वतःचं आणि सृष्टीचं भान आल्यावर तो इतरांसाठी कार्य करू शकतो, आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्यासाठी करू शकतो. म्हणून ही फनाफिलाह किंवा गॉड रिअलायझेशन हे जरी उद्दिष्ट असलं, अंतिम लक्ष असलं, तरीही ते परिपूर्ण नाही. फनाच्या दुसऱ्या अवस्थेच्या स्थितीत म्हणजे फनाफिलाह मध्ये किंवा फनाफिलाहात, जेथे पहिल्या दिव्य प्रवासाचा अखेर होतो, मनुष्य ईश्वरात प्रविष्ट झाला आहे व अशा प्रकारे ईश्वर झाला आहे. हा जो दिव्य प्रवास आहे, जो सुरू झाला पहिल्या भूमिकेपासून, त्याचा शेवट कुठे आहे? थेरॉटिकली नाही, परंतु अनुभव करणं मी ईश्वर आहे. आणि तिथे त्या प्रवासाचा शेवट होतो, त्याची लक्ष प्राप्ती होते, उद्दिष्टाची प्राप्ती होते. त्याची जी जर्नी आहे, प्रवास आहे, ईश्वरत्व प्राप्त करण्यासाठी, तिथे त्या प्रवासाची अखेर होते, परंतु तिथे परिपूर्णत्व नसतं. इथे अशा प्रकारे ईश्वर तो झाला आहे, परंतु अजूनही ईश्वर जीवनात प्रविष्ट झाला नाही. मनुष्य पहिल्या दिव्य प्रवासाअखेर केवळ अनुभवतो की तो ईश्वर आहे व केवळ मी ईश्वर आहे अवस्था अपरिमित शक्ती, ज्ञान, आनंदाच्या अनुभवांसह अनुभवतो व अपरिमित आनंदावस्थेचा आस्वाद घेतो. तो गॉड रिअलायझेशन नंतर त्याला काय मिळतं? त्रिगुणात्मक पैलू.
इन्फिनिट नॉलेज, अमर्याद शक्ती, अमर्याद आनंद, अमर्याद ज्ञान. पण तो अवस्था त्याची कुठली असते? अमर्याद आनंद अवस्थेचा तो आस्वाद घेतो, उपभोग घेतो, ज्याला आपण म्हणू शकतो. गांगडे सर आहेत का जय बाबा मीटिंग मध्ये? हो ताई, जयमेर बाबा, जयमेर. सर तुमच्याकडे पेजेस आहेत का? जय बाबा. माझ्याकडे 211 आणि 200 मला वाटतं 12 पर्यंतच आहे, पुढले नाहीये माझं. हरकत नाही. तुम्ही जरा प्लीज 211 वर तिसरा पॅरेग्राफ, पहिल्या दिव्य प्रवासाअखेर वाचाल प्लीज. होय. थँक्यू. पहिल्या दिव्य प्रवासाअखेर लक्ष्य प्राप्त केल्यानंतर, तथापि हे फारच क्वचित, ईश पुरुष म्हणून आता जो ईश्वर अवस्थेत आहे अपरिमित आनंद सोडू शकतो व मी ईश्वर आहेच्या महाचैतन्य अवस्थेपासून सामान्य चैतन्यपद खाली येऊ शकतो व अशा प्रकारे दुसऱ्या दिव्य प्रवासात प्रविष्ट होत बका अवस्थेचा अनुभव घेणे सुरू करतो. ओके, थँक्यू सर. तुम्हाला काही याच्यावर बोलावंसं वाटेल, बोलायची इच्छा आहे? तुम्ही करा ना एक्सप्लेन, जर वाटलं तर सांगतो मी. ओके सर. आता पहिला दिव्य प्रवास म्हणजे भूमिकांचा प्रवास. त्याची अखेर म्हणजे त्याचा शेवट कुठे झाला? ईश्वर साक्षात्कारामध्ये, गॉड रिअलायझेशन मध्ये मी ईश्वर आहे ही त्यांनी उद्दिष्ट, त्याचं ध्येय प्राप्त केलं. परंतु ते ध्येय प्राप्त तिथे काय आहे? अनंत आनंद आहे. मस्त त्या आनंदात पोहोडलेला असतो. तो आनंद सोडून खाली यावंसं कुणाला वाटत नाही. पण असे खूप मोजके ईश पुरुष असतात की त्या आनंदाचा त्याग करून तो अमर्याद आनंद सोडू शकतात. आणि हे जे मी ईश्वर आहे ही महाचैतन्य अवस्था आहे. तिथे चेतना कशी आहे? महाचैतन्य आहे. अशा महाचैतन्य अवस्थेपासून जी सामान्य माणसाची चेतना आहे त्या चेतनेपर्यंत ते थोडेसे ईश पुरुष खाली येऊ शकतात. आणि अशा पद्धतीने त्यांचा जो दुसरा दिव्य प्रवास आहे त्या दुसऱ्या दिव्य प्रवासाची सुरुवात होते, त्याचा अनुभव घेणे सुरू होतं. म्हणजेच गॉड रिअलायझेशन नंतर परफेक्ट मास्टर बनण्यासाठी, सद्गुरू बनण्यासाठी तुम्हाला त्या अनंत आनंद अवस्थेचा त्याग करावा लागतो. आणि ही जी प्रोसेस असते त्या अनंत आनंद अवस्थेतून सामान्य चेतनेप्रत खाली उतरण्याची, ती अत्यंत कष्टदायक असते. खूप सफरिंग्ज असतात त्याच्यात. आणि सद्गुरू झाल्यावरही खूप सफरिंग्ज असतात, बाबा सांगतात. पण त्या सगळ्या भोगून, त्या यातना भोगून तो पुन्हा सामान्य चेतनेप्रत खाली येतो. ही जी अवस्था आहे त्या अवस्थेला, ह्या दिव्य प्रवासाची ही सुरुवात आहे. तो आतून खाली येतोय. म्हणजे हा जो जर्नी आहे त्याचा अनंत आनंद अवस्था, महाचैतन्य अवस्थेपासून सामान्य चेतनेपर्यंत येण्याचा ही जी प्रवासाची वाट आहे, ती वाट म्हणजे त्या प्रवासात तो आता एंट्री झाली आहे की नाही. जसं टोलवर आपली एंट्री होते तसं महाचैतन्य आनंद अवस्थेपासून सामान्य चेतनेपर्यंत यायचं म्हणजे तिथे त्याची एंट्री झाली. ही एंट्री म्हणजे बका अवस्था. सामान्य भाषेमध्ये ह्या बका अवस्थेचा अनुभव म्हणजे महाचैतन्यापासून खालच्या चैतन्यप्रत येणं, ज्याच्यासाठी मेहर बाबांना 7-7.5 वर्ष लागली. काहींना ती पटकन प्राप्त होते, काहींसाठी ती अत्यंत कष्टदायी असते. हालाकी बाबा अवतार आहेत, परंतु ही जी प्रोसेस आहे ती परफेक्ट मास्टर असो, अवतार असो, ती प्रोसेस त्यांच्यासाठी तीच आहे. बाबा सांगतात की उपासनी महाराजांना ईश्वर साक्षात्कार प्राप्त करायला अत्यंत कष्ट लागले, खूप मोठा कालावधी लागला. पण महाचैतन्य पासून सामान्य चेतनेपर्यंत त्यांचा प्रवास पटकन झाला. मेहर बाबांचं नेमकं उलट होतं. त्यांना ईश्वर साक्षात्कार पटकन झाला. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बाबाजांनी इथे चुंबन घेतलं.
पण त्यांना सामान्य चेतनेप्रत यायला वेळ लागला आणि ती फार कष्टदायक अवस्था त्यांच्यासाठी होती. हे दुसऱ्या पुस्तक पुढे बाबांनी हे केलेलं आहे. गांगडे सर बरोबर आहे? अगदी करेक्ट आहे. ठीक आहे, मग पुढे वाचाल जय बाबा. कारण काय आहे की हा बका अवस्था, याला काय म्हणायचं, आपल्याला माहित नसतं फना काय, फनाफिला काय, बका काय. आता तुम्हाला एवढंच आपल्याला कळलं असेल की फना म्हणजे काय, फनाफिला म्हणजे काय, आता बका काय हे आपल्याला कळलं असेल. आता आपण पुढे जाऊया. सुफी शब्द सर वाचतील हो, म्हणजे मला मदत होईल. थँक्यू सर. फनाफिलामध्ये तो सुपर कॉन्शियसनेस होतो आणि सुपर कॉन्शियसनेस म्हणजे ज्याला महाचैतन्य म्हटलंय, आणि सुपर कॉन्शियसनेस पासून नॉर्मल कॉन्शियसनेसला, साधारण चेतनेला येण्याचा जो प्रवास आहे त्याला बका म्हटलं. आणि जो आपण जो सांगितलं अगदी करेक्ट, अत्यंत कष्टदायी असं, आणि त्याला दुसरी ही डिव्हाइन जर्नी, दुसरा सेकंड जर्नी ज्याला म्हटलेलं आहे बाबांनी. जय मेर बाबा. वाचतो सुफी शब्द बका याचा अर्थ आहे आंतर निवास करणे, अबायडिंग इन, म्हणजे अबायडिंग इन गॉड असं म्हटलं त्यानं. मी ईश्वर आहे या महाचैतन्य अवस्थेपासून सामान्य चेतनेप्रत खाली येणे व ईश्वर अवस्थेत आत निवास करणे याचा अर्थ होईल. ईश्वराच्या प्रत्यक्ष जीवनातच प्रस्थापित करून घेणे, आत निवास करणे याचा अर्थ होईल ईश्वराच्या प्रत्यक्ष जीवनातच प्रस्थापित करून घेणे. अशा प्रकारे बका अवस्थेत ईश्वराचे जीवन मानवी प्राण्यात प्रस्थापित केले जाते. याचा अर्थ बकामध्ये मनुष्य स्वतःला ईश्वर म्हणून जाणीवपूर्वक प्रस्थापित करतो. ठीक आहे, एवढं की पूर्ण वाचू? ठीक आहे, हा नाही एवढं बस, मग आपण करू पुढे. ओके. आता इथे सुफी शब्द हाच आहे, फना, फनाफिला, बका, हे सगळे सुफी शब्द आहेत. हे पुस्तक आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की सुफी शब्द का, लोकांना वाटतात वेदांताचे शब्द का नाही. तर आता हे बाबांच्या सगळं कार्यप्रणाली आहे. गॉड स्पीक्स आधी बाबांनी रमजू अब्दुल्लाला लिहायला सांगितलं, सॉरी डॉक्टर गनींना लिहायला सांगितलं होतं. आणि गनींचं ते काम अर्धवट राहिलं आणि गनी गेले. ते काम पुढे सुरू झालं, पण ते अजूनही अप्रकाशित आहे. ते सुंदर आहे. पुढे हे काम आता त्या काळात कुठले पुस्तक प्रकाशित करणं, खर्च, हे सगळं असतात. ते सुफिझमवाल्यांनी इच्छा दाखवली म्हणून सुफिझमवाल्यांना बाबांनी ते मटेरियल दिलं आणि त्यांना प्रकाशित करायला सांगितलं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषेतले जे सुफिझमचे शब्द आहेत त्याची इथे सगळी तुलना केलेली आहे. सुंदर शब्द आहेत ते. आता त्या सुफिझम मध्ये बका याचा अर्थ होतो आत निवास करणे, अंतर्निवास करणे. म्हणजे कसं बघा, आता ते कोंबडीचं खुराड असतं, तर रात्रीला काय करता तुम्ही, कोंबड्या त्या खुरड्यात टाकून आत, दिवसभर ती शेतात चरेल, बाहेर चरेल, त्यात आत जाते. आता ह्याच तुलना कशी करू शकाल, गॉड रिअलायझेशन या अवस्थेत तो अनुभव घेतो की मी ईश्वर आहे. पण आता प्रत्यक्ष मनुष्य ईश्वरामध्ये स्वतःला स्थित करतो, स्थापित करतो आणि तिथे त्याचं मी ईश्वर आहेचा तो अनुभव घेतो, म्हणजे त्याच्या आत तो निवास करतो. ही जी महाचैतन्य अवस्था आहे त्या अवस्थेपासून सामान्य चेतनेपर्यंत, मनुष्याच्या चेतनेपर्यंत येणं किंवा ईश्वराच्या अवस्थेत स्वतःला स्थित करणं म्हणजे ईश्वरात आत निवास करणे, म्हणजेच बका अवस्था आहे. आणि इथं त्याचा अर्थ होईल की प्रत्यक्ष ईश्वराच्या जीवनातच स्वतःला प्रस्थापित करून घेण्या, आपण म्हणतो ना प्राण प्रतिष्ठापना केली, गणपतीचं काय त्याची प्रतिष्ठापना केली, तसा हा मनुष्य ईश्वरामध्ये स्वतःला प्रतिष्ठापित करतो, स्थापित करतो. किंवा जसं आपण उदाहरण दिलं की त्या घरट्यामध्ये जसं ते पाखरू दिवसभर बाहेर फिरतं आणि रात्री निवासाला आपल्या घरट्यात आत जातं, तसं इथे त्याची चेतना आत जाऊन माणसाची चेतना, माणसातल्या ईश्वराची चेतना त्या ईश्वरामध्ये स्वतःला स्थापित करते. ही अवस्था म्हणजे बका अवस्था. अशा प्रकारे ही जी बका अवस्था आहे तिथलं ईश्वराचं जीवन कसं आहे तर मानवी प्राण्यात म्हणजे मनुष्याच्या अवस्थेत तो ईश्वर आहे. अजून त्यांनी मानवी देह टाकलेला नाही, म्हणजेच जे भौतिक शरीर आहे ते कोणाचं आहे, माणसाचं.
म्हणजे मानवी प्राण्यामध्ये ईश्वराला स्थापित करणं म्हणजे बका. याचा अर्थ बकामध्ये मनुष्य स्वतःला ईश्वर म्हणून जाणीवपूर्वक स्थापित करतो. आपण इथे थोडं थांबूया, कारण इथे एक त्यांनी मग काय होतं नंतर पुरवणी राहून जाते ना, म्हणून. तर इथे पुरवणी नंबर 29 दिलेली आहे. इथे ऍक्च्युली मी पण नाही वाचली, पण आता आपण इथे बघूया 29 कुठे आहे, काय आहे ते पुरवणी. 346च्या नंतरच असेल. 29 कशी मध्ये चालेल बा? 29 नसेल तर 21 असेल. नाही, बघूया. कारण खरं तर आपण 21 वाचली होती गेल्या वेळेला, फणा आणि बकाची सुफी कल्पना. तर ती 29 नाही 21 असेल. तर 21 आपण मागच्या वेळेला फणा आणि बकाची सुफी कल्पना ही वाचलेली आहे माझ्या मते. एक मिनिट. ती 20 होती ताई, पुरवणी क्रमांक 20. बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. तर ही 21च आहे, 29 नाहीये विषयाप्रमाणे, कारण हे 211 नंबर पेज आहे आणि 211 पेज वर 21 आहे. हे चुकून 29 झालं आणि ते माझ्याही वाचनातच चुकलं. आय एम सॉरी फॉर दॅट. पण आपण आता डायरेक्ट वाचून डायरेक्ट समजून घेऊ बिना तयारीचे. कारण इथे 29 आहे पण इट शुड बी 21. कारण बकाबद्दल आहे, तर बकाबद्दल 348 348 पेज वर फणा आणि बकाची सुफी कल्पना अशी ही पुरवणी आहे 21 नंबरची. आणि त्यांनी रेफरन्स पण 211 पेज नंबर दिलाय, तर बरोबर आहे. वाचते मी. फणा आणि बकाची सुफी कल्पना. फणा व बका जसे सुफी समजतात, शब्दांचा संक्षिप्त अभ्यास आहे. प्रत्येक भूमिकेला त्याच्या स्वतःच्या फणा व बका आहेत. आता हा नवीन विचार इथे आला. इथे हे सांगतात की बाबा म्हणतात की जसं सुफी समजतात. सुफी काय समजतात? एक ती टर्मिनॉलॉजी आहे, ॲब्रिव्हेशन आहे, है की नाही? त्याचा मग मास्टर्स डिग्री जसं आपण MD करतो, तसं फणा आणि बका ह्या ज्या आहेत संक्षिप्त आहे. शब्द तुझी टर्मिनॉलॉजी आहे. फणा म्हणजे काय, फणाफिला म्हणजे काय, बका म्हणजे काय, त्या अवस्थेला संक्षिप्त दिलेलं नाव आहे. ती एक संज्ञा आहे. प्रत्येक भूमिकेला स्वतःच्या फणा आणि बका या अवस्था आहेत. हे अद्भुत आहे. पहिली भूमिका, दुसरी भूमिका, प्रत्येक भूमिकाला फणा आहे म्हणजे निर्वात पोकळी आहे आणि बका आहे म्हणजे एकातून दुसऱ्यात जाण्याची अवस्था आहे, असं बाबा म्हणतात. म्हणजे तर्काने मला असं वाटतं, आपण जे म्हणतो की खोल दरी आहे, किंवा आपण जेव्हा डिस्कोर्सेस बघितलं मेहर बाबांच्या अध्यात्म परलेख आणि संदेश, त्याच्यात जे सांगितलं की ही जी आरोहण अवरोहण आहे, एखाद्या भूमिकेत चढणं अत्यंत कठीण असतं आणि त्या चढण्यानंतर तो क्लांत होतो, अतिशय दमून जातो. आणि मग तिथे खूप माणूस दमलं की कसं नमनेस असतो, त्याला एक चेतना त्याची हे होऊन जाते की शार्पनेस नसतो, आहे की नाही? तर तसा त्याचा अवस्था असते. आणि समजा पहिल्या भूमिकेतून तो उतरला, दुसऱ्या भूमिकेत चढण्याचे कष्ट झाले, दुसऱ्या भूमिकेत गेल्यानंतर तो काही काळ नुसता सुस्त पडून असतो. का? कारण तो दमलेला असतो त्या कष्टांनी. आता दुसऱ्या भूमिकेची उतरण्याची अवस्था पण तशीच असते. मग त्या अवस्थेत पुन्हा त्याला सावरून घ्यावं लागतं. मग ह्या ज्या अवस्था आहेत, ती जी आता माझ्याकडे काही नाही आहे, पण मी प्रयत्न करते थोडक्यामध्ये. हे पहा, हे दिसते का तुम्हाला? मी पेन्सिलने काढलं. समजा हे जे आहे टॉपला तो गेला, हे पहिले, ही दुसरी, पुढे असं. ह्या पहिलीमधून खाली उतरणं हे बका, आणि ह्या उतरल्यानंतर पुन्हा इथून वरती चढणं हे फणा. किंवा इथे गेल्यानंतर ते फणा नाही, आपण असं गृहीत धरूया हे तर बका नक्की आहे उतरण्याची क्रिया. इथे चढल्यानंतर किंवा आता इथून तो चढला, आता चढल्यानंतर तो क्लांत होतो आणि बराच काळ तिथे थोडा तो निश्चल पडून असतो. निश्चल म्हणजे तिथे त्याची संवेदना कमी असते. मग ती संवेदना कमी म्हणजे निर्वात पोकळी शून्य अवस्था, त्याला आपण फणा म्हणतो. म्हणजे उतरण्याची अवस्था बका असावी आणि तिथे गेल्यावर तो स्थित झाला त्या भूमिकेत, चढल्यानंतर लगेच ती अवस्था त्याची
फणा असावी असं मला वाटतं. आपण गांगडे सरांनाही विचारू पुढे. प्रत्येक भूमिकेला त्यांच्या स्वतःच्या फणा व बका आहेत याचा अर्थ असा असावा असं मला वाटतं. हे लक्षात ठेवले पाहिजे की कधी कधी पुढे वाचलं की ते क्लिअर होतं आणि कन्फर्मेशन मिळतं की हो आपलं समजणं बरोबर आहे. पुढे बाबा सांगतात हे लक्षात ठेवलं पाहिजे की भूमिकांच्या फणा या 7व्या भूमिकेच्या फणा नव्हे व भूमिकांच्या बका ही कुतुब अवस्थेची पूर्णतेची अवस्था बका नव्हे. आता इथे ज्या फणा आणि बका आहेत त्या वास्तविक फणा म्हणजे कोणती? 7व्या भूमिकेतली पहिली अवस्था निर्वात पोकळी शून्य अवस्था. त्याच्या साक्षी आहे पण ती अवस्था नाही. असं का? कारण तिथे एक त्याला काय म्हणता येईल नमनेस खूप कष्ट केले, प्रचंड कष्ट केले त्या बाहेर आणि नंतर कसा माणूस फार सजग नसतो. ती अवस्था म्हणजे ती अवस्था आणि ते उतरून येण्याचे जे कष्ट आहेत ते म्हणजे बका अवस्था. पण खरी जी कुतुब अवस्था म्हणजे ईश्वर रिअलायझेशन प्राप्त केल्यानंतर तो जो सद्गुरू अवस्थेला जाताना ते महाचैतन्यातून तो सामान्य चैतन्यात येतो ती बका अवस्था ही बका अवस्थेपासून वेगळी आहे, भिन्न आहे असणार. कारण इथे त्याची चेतना कशी आहे? 1 ते 4 भूमिकेत त्याची सूक्ष्म चेतना आहे, 5व्या 6व्या मध्ये त्याची मनोचेतना आहे. पण 7व्या भूमिकेच्या नंतर तिथे गॉड रिअलायझेशन नंतर त्याची चेतना कशी झाली? महाचैतन्य आहे. सुखी आध्यात्मिक गूढ ज्ञानातील तुलनेचे काही प्रमुख मुद्दे पुढे सांगण्यात आहेत व असे दिसेल की त्यांचे स्पष्टीकरण 7व्या भूमिकेच्या संदर्भात आहे व त्यांच्या शब्द प्रयोगांना अर्थात अलौकिक योजनोप ट्रान्सेंडेंटल ऍप्लिकेशन आहे. तर बाबा इथे सांगतात की सुखी भाषेतले आध्यात्मिक गूढ ज्ञान जे आहे त्याचे काही मुद्दे बाबांनी पुढे दिलेले आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण जे आहे फणा आणि बका ते 7व्या भूमिकेच्या संदर्भात आहे. फणाचा अक्षरशः अर्थ आहे पुसले जाणे किंवा विनाश. ही अवस्था स्थायी नाही. आता इथे पुसले जाणे किंवा विनाश का म्हटले? कारण फणामध्ये काय होतं? ईश्वर साक्षात्कार कधी मिळतो? किंवा ते शून्य अवस्था आहे, निर्वात पोकळी आहे, म्हणजे तिथे चेतना संपूर्ण पुसली जाते. चेतना आहे पण संस्कार सगळे पुसले जातात. अहमचा पण खोटा अहम पूर्ण पुसला जातो, मनाचा पण नाश होतो म्हणजे मन पण पुसलं जातं. हे सगळं पुसलं जातं तेव्हा 7व्या भूमिकेतली पहिली अवस्था म्हणजे फणा प्राप्त होते. नॅचरली सगळं पुसलं म्हणजे काय राहणार? ते शून्य राहणार, निर्वात पोकळी अवस्था. हे सगळं इंटरलिंक आहे, एकमेकाशी बरोबर ते संदर्भ आहे, त्यांचा संबंध आहे. तो समजून घेतला की सोपं आहे. बकाचा अक्षरशः अर्थ आहे चिरस्थायी व ती अवस्था आहे सदैव निवास करण्याची. आता बका म्हणजे काय? तो ईश्वर, मी ईश्वर आहे हा त्याने अनुभव घेतला म्हणजे गॉड रिअलायझेशन झालं. गॉड रिअलायझेशन नंतर तो जाणीवपूर्वक मनुष्य देहामध्ये असताना मनुष्यातला ईश्वरामध्ये स्वतःला स्थित करतो, ईश्वरामध्ये तो निवास करतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे चिरस्थायित्व. बरं ते काय आहे? आज निवास केला उद्या बाहेर आला असं नाहीये. कायमस्वरूपी निवास झाला त्या व्यक्तीचा, मनुष्य देहाचा त्या ईश्वरामध्ये एकदा ईश्वर साक्षात्कार मिळाल्यानंतर कायम गॉड रिअलायझेशन नंतर कायम तिथे त्याचा निवास झाला. म्हणून हा जो बका शब्द आहे त्याचा शब्दशः अर्थ त्यांच्या डिक्शनरीमध्ये सुपीतमध्ये चिरस्थायित्व म्हणजे कायम निवास करणे असा आहे. फणा सूचित करते ईश्वराकडे जाण्याचा प्रवास अखेर. ईश्वराकडे जो जायचा रस्ता आहे, जर्नी आहे, यात्रा आहे, त्याची अखेर म्हणजे फणा म्हणजे 7व्या भूमिकेतली पहिली अवस्था. बका सूचित करते ईश्वरातील प्रवासाचा आरंभ. किती सुंदर आहे. एक जो शब्द आहे तो प्रवासाचा शेवट दाखवतो. कोणता प्रवास? दिव्य प्रवास. तो दिव्य प्रवास कुठे झाला? पहिल्या भूमिकेपासून सुरू झाला, त्याची अखेर म्हणजे फणा. आता दुसरा बका शब्द जो आहे तो म्हणजे त्या प्रवासाचा शेवट. कोणता प्रवास? तो
गॉड रिअलायझेशन नंतर त्याने पुन्हा दिव्य प्रवासाला सुरुवात केली. तो दिव्य प्रवास कोणता आहे? गॉड रिअलायझेशन नंतर मी ईश्वर आहे स्थितीत स्वतःला स्थापित करणं आणि तिथं कायम निवास करणं, किती बका अवस्था. म्हणजे बका सूचित करतो की दुसऱ्या दिव्य प्रवासाचा ईश्वरामध्ये तो आता येणार, स्वतःला तिथे स्थापित करणार, त्या प्रवासाची सुरुवात आहे, आरंभ आहे. फणा हा गुणधर्म आहे असा विचार करता कामा नये. ते पाण्यात साखर विरघळण्यासारखे नाही. हुजवेळीच्या मतानुसार ती सारतत्वाचा लोप सूचित करत नाही. हे फार महत्वाचं आहे, तसंच क्लिष्ट आहे. म्हणजे बाबा इथे सांगतात नाही, सगळं पुसलं जातं. काय पुसलं जातं? संस्कार पुसले जातात, मन पुसलं जातं, अहम पुसला जातो, पण तुमचा अजून विलय झाला नाही. हो की नाही? म्हणून हा गुणधर्म आहे असा विचार करता कामा नाही. बाबा सांगतात साखर जशी विरघळते तसं इथे विलय होत नाही, म्हणजे हा गुणधर्म नाही. तर ते काय आहे? तिथे लोप होत नाही, विलय होत नाही. कुठे? फणामध्ये. बका ही ईश्वराच्या तत्वासारखी स्थिती दर्शवते की जे पूर्वी असत नव्हते आणि नंतरही असत असणार नाही. नासतो विद्यते भाव हा गीता 2:16. बलराज देशपांडे भगवद्गीता त्यांना हे सांगता येईल की बका ही अवस्था कशी आहे? ईश्वरामध्ये स्वतःला स्थित करणं, अस्तित्व, तिथे राहणं, तिथे निवास करणं, म्हणजे तत्व आहे ते. ईश्वर तत्वामध्ये निवास माणसाने करणं, ती स्थिती बका दर्शवते. म्हणजे तिथे असत्य काही नाही, माया नाही, भ्रम नाही, द्वैत नाही, द्वंद्व नाही. मग तिथे असत नव्हतं, फक्त सत आहे, सत्य आहे. तिथे नंतरही असत असणार नाही. म्हणजे नासतो विद्यते भाव हा न असतो विद्यते भाव. तिथे भाव कसा असतो की असत्य नाही, म्हणजे सत्य आहे. हा भाव तिथे स्थापित झाला, स्थायी झाला, कायम झाला. फणा भेद इंटू ब्रॅकेट अन्य अर्थात द्वंद्वच्या ओळखीचा लोप आहे. फणा काय आहे? तिथे द्वंद्व मिटले. मी वेगळा, तू वेगळा, जसं 6व्या भूमिकेत त्याला ईश्वराला तो सर्वत्र बघतो, पण ईश्वर माझ्यापेक्षा वेगळा आहे असं 6व्या भूमिकेत त्याला मनामध्ये त्याला वाटत नाही. तिथे द्वंद्व आहे ते लोप पावतो, आणि द्वंद्व लोप पावलंच पाहिजे, नष्ट झालंच पाहिजे. जर द्वंद्व नष्ट झालं नाही तर अद्वैत भाव स्थापित होणार नाही. जर अद्वैत भाव स्थापित झाला नाही तर गॉड रिअलायझेशन कसं मिळणार? म्हणून फणा जे आहे ते स्वतंत्र जी ओळख आहे, त्याची सेपरेट आयडेंटिटी आहे. ईश्वर वेगळा आणि तो वेगळा असं तो आतापर्यंत समजत होतो, तेव्हा द्वंद्वाचा फणामध्ये लोप होतो, नष्ट होतं, ते कायम जातं. बका हे ईश्वराविषयीचे ज्ञान आहे जे व्यक्ती घेरच्या लोपानंतर प्राप्त करते. आता इथे काय झालं? फणामध्ये त्याला फक्त अनंत आनंद मिळाला, बरोबर. तिथे त्याला अजून ज्ञान मिळायचं. आपण हे गेल्या वेळेला बघितलं की फणा फिला नंतर बका, आणि तिथे त्याला अनंत ज्ञान पिक्चर मध्ये येते. तर फणा हे काय आहे? बका हे जे आहे ते काय आहे? ईश्वराविषयीचं ज्ञान आहे. फणामध्ये फक्त अनंत आनंद आहे, तिथे ज्ञान पिक्चर मध्ये आलेलं नाही. पण बकामध्ये हे ईश्वराचं जे ज्ञान आहे ते द्वंद्व नष्ट झाल्यानंतरच मिळतं. ओके. पुढे बाबा सांगतात मोहम्मद शबिस्तरी यांच्या गुलशन ए राज पुस्तकात फणाचा अर्थ दिला आहे विकार, स्वेच्छा व अहंकार
यांचा मृत्यू परिणामतः ज्यामुळे शाश्वत जीवनाविषयी म्हणजे बका आध्यात्मिक जागृती होते. आता इथे बाबा आणखीन एकाचा त्यांनी रेफरन्स दिलाय. गुलशन ए राज हे जे पुस्तक आहे मोहम्मद शविस्तरी, त्याच्यामध्ये फनाचा अर्थ असा दिलाय की सगळ्या विकारांचा नाश, इच्छांचा नाश, अहंकाराचा मृत्यू, आणि यामुळे काय होतं की शाश्वत जीवन, नष्ट न होणारं जीवन, अस्तित्व मध्ये अस्थित होणं, अस्तित्व मध्ये स्थित होणं म्हणजे बका, त्याची आध्यात्मिक जागृती प्राप्त होते. हे सगळं नष्ट झाल्यानंतर, इच्छा, वासना, विकार, अहंकार यांचा मृत्यू झाल्यानंतर, म्हणजेच द्वंद्वाचा लोप झाल्यानंतर जे शाश्वत अस्तित्वामध्ये स्थित होणं म्हणजे बका, याचा अनुभव येतो. त्याचा अर्थ मिथ्या अहंकाराची म्हणजेच खुदी को मिटा देना जे म्हणतो ना, ती खुदी मिट जाएगी तभी खुदा मिल जाएगा ना. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे भरपूर गझल्स मधनं वगैरे. याचा अर्थ मिथ्या अहंकाराची विस्मृती देखील होतो, ज्यामुळे मनुष्याचे सत्य ईश्वर आता पावेतो त्याचे पासून लपवले जाते. आपण ईश्वर आहोत, पण आपण स्वस्वरूपाला का जाणत नाही? कारण अहंकार. आता जेव्हा हा अहंकार म्हणजेच खुदी मिट जाएगी तब खुदी को खुदा मिलेगा, खुद को खुदा मिलेगा. जब खुदी मिट जाएगी तब खुद को खुदा मिलेगा. म्हणजे हा जो अहंकार आहे, खोटा अहंकार, द्वैत, द्वंद्व म्हणजेच द्वंद्व, द्वैत, त्याचा जेव्हा अहम होतो, त्याचा जेव्हा लोप होतो, त्याची जेव्हा विस्मृती होते. आता बाबांचं एक सुंदर वाक्य आहे, विस्मृतीचे विस्मरण म्हणजेच पूर्णत्व. म्हणजे किती केवढा छोटं वाक्य पण केवढा गहन अर्थ आहे त्या वाक्यात माहितीये का तुम्हाला? की हा आपल्या आतमध्ये कोण आहे? परमात्मा, ईश्वर. तो विसरून गेला की मी ईश्वर आहे, आणि तो ह्या देहालाच मी म्हणजे हा देह समजतो. जेव्हा त्याला ईश्वर प्राप्ती होते, म्हणजेच त्याला गॉड रिअलायझेशन मिळतं, आणि जेव्हा त्याला पूर्णत्व प्राप्त होतं, तेव्हा मी स्वतःला विसरलो होतो ह्या विस्मृतीचं पण त्याला विस्मरण होतं. म्हणजेच फनाफिलाच्या पुढे तो जातो. फनाफिलामध्ये त्याला समजतं, अरे मी स्वतःला अमुक समजत होतो, पण मी तर तो नव्हतो, मी तर ईश्वर होतो, मी ईश्वर आहे आणि मी ईश्वर राहणार. ही झाली फनाफिला अवस्था. पण फनाफिलामधून जेव्हा तो बकाच्या दृष्टीने प्रवास करतो आणि पूर्णत्व प्राप्त करतो, म्हणजे सद्गुरू बनतो, मग त्यावेळेला तो विसरला होता ह्याचाही त्याला विसर पडतो. म्हणजेच विस्मृतीचं विस्मरण म्हणजे पूर्णत्व, म्हणजे सद्गुरू अवस्था. असं ते सुंदर छोटं पण महत्वाचं वाक्य आहे बाबांचं. तर इथे काय त्याला होतं, त्या अहंकाराची विस्मृती होते बकामध्ये, आणि ही विस्मृती होते त्यामुळे त्याला आतापर्यंत जे ईश्वरत्व त्याच्यापासून लपलं, दूर गेलं, ते त्याला प्राप्त होतो, त्याच्यामध्ये तो स्थित होतो. जर साधकाच्या बाबतीत असे घडले की त्याचा स्व पुसल्या गेला तर तो दोष आहे. उच्चतम अवस्था विनाशापासून विनाश पुसले जाणे ही आहे. आता बाबा इथे असं सांगतात की साधकाच्या बाबतीत स्व पुसला जाणं, कारण आपण काय बघितलेलं आहे डिस्कोर्सेस मध्ये, अहमचा कधीही पूर्ण नाश होत नाही. अहमचा मूलोच्छेद होतो. म्हणजे तो व्यक्तिगत अहम जो आहे वैयक्तिक, तो विश्वात्मक अहम मध्ये किंवा स्व मध्ये, रिअल स्व मध्ये, यथार्थ स्व म्हणजे सत्य म्हणजे ईश्वरत्व मध्ये स्थापित होतो. पण तो जर पुसला तर तिथे काय होतं, त्याची मजूब अवस्था होते. म्हणून बाबा सांगतात की असं होणं की तो स्व पुसला नाही झाला पाहिजे. तो जर पुसला तर तो साधकाच्या बाबतीत दोष आहे, म्हणजेच ती मजूब अवस्था सारखं आहे असं मला वाटतं. आता इथे पुढे बाबा असं सांगतात, उच्चतम अवस्था जी आहे ती कोणती आहे? सद्गुरू, पूर्णत्व, परफेक्ट मास्टर, परिपूर्णत्व. ही उच्चतम अवस्था विनाशापासून विनाश पुसले जाणे
हे आहे. म्हणजे हा कशाचा विनाश आहे? द्वंद्वाचा विनाश, द्वैताचा विनाश, अहमचा विनाश, संस्कारांचा विनाश. विनाशापासून विनाश म्हणजे स्वचा इथे नाश व्हायला नको. जो रिअल स्व आहे त्याची स्थापना करायची म्हणजे बका. फना, फनाफिला बका. बका म्हणजे काय? ईश्वराच्या अस्तित्वामध्ये स्वतःला स्थित करणं, स्थापित करणं. पण जर स्व पुसला गेला तर स्थापित कसं करणार? मग स्थापित जर नाही केलं तर महाचैतन्यापासून सामान्य चेतनेपर्यंत कसं येणार? म्हणून बाबा सांगतात की ते विनाशापासून विनाश पुसले जाणे ही अवस्था ही उच्चतम अवस्था आहे. फना ही दोन प्रकारची असते, बाह्य व आंतरिक. दोन प्रकारची फना आहे. म्हणजे काय? निर्वात पोकळीची अवस्था ती दोन प्रकारची आहे, बाह्य फना, आंतरिक. ती कशी ते आपण पुढे पाहून समजून घेऊ. मी सुद्धा तुमच्या बरोबर हे आताच वाचते, म्हणजे आधी कधी वाचलं असेल ते लक्षात राहत नाही. पण ह्याचं जे आधी वाचून अभ्यास करून सांगायला पाहिजे तसं होत नाहीये. हे 11th आवरला चाललंय, कारण माहित नाही हा सप्लिमेंटरी कशी मिस झाली ते. एनिवे, बाह्य फना. आता दोन प्रकारची फना बाबा सांगतात, आंतरिक फना, बाह्य फना. म्हणजे काय माहित नाही, पुढे समजून घेऊ आपण. बाबा सांगतायत, आपण वाचून समजून घेऊ. बाह्य फना म्हणजे काय सांगतात बाबा बघा. बाह्य फना ही कर्माची फना व दिव्य कर्माचे तेजोवलय आहे. म्हणजे तो जे काही कर्म करतो, कृती करतो, त्याच्यापासून जे संस्कार त्याचे उद्भवणार आहे, त्या सगळ्याचा नाश होणं, लोप होणं, शून्य होणं ही बाह्य फना. बाह्य फना म्हणजे कर्माची फना, म्हणजे कर्माचं शून्यत्व. किंवा तिथे असं म्हणता येईल की जेव्हा गॉड रिअलायझेशन मिळतं तेव्हा त्याने काही कर्म केलं तरी त्यापासून संस्कार उत्पन्न होत नाही. सद्गुरूंनी जे पण कर्म केलं त्यापासून संस्कार उत्पन्न होत नाही. जर अवताराच्या किंवा सद्गुरूच्या आज्ञेवरनं निरपेक्ष भावनेनं, निस्वार्थ भावनेनं तुम्ही ते आज्ञा तशीच्या तशी अवलंबात आणली, त्यापासून ही संस्कार, भौतिक संस्कार उत्पन्न होत नाही. उदाहरणार्थ, समजा सद्गुरूंनी ए ला सांगितलं बीचा खून कर आणि त्याने तो केला, तरीही त्याला भौतिक संस्कार उत्पन्न होत नाही. पण तिथे त्याचे आध्यात्मिक संस्कार वाढतात, जे सध्या आपण क्रिएशन अँड कॉजेसच्या मागच्या या गुरुवारी बघितलेलं आहे. दिव्य कर्म जे आहे म्हणजे पूर्ण सृष्टीसाठी कार्य करणं किंवा स्वतःला ईश्वरत्वामध्ये स्थापित करण्यासाठी तो जे काही करेल, त्या दिव्य कर्माचं तेजोवलय, ज्याला आपण आभा म्हणतो, ते म्हणजे फना. फनाजवळ असणारा, बाळगणारा दिव्य कर्मात इतका निमग्न असतो की त्याला स्वतः विषयी व सर्व काही विषयी विस्मृती होते. अपवाद फक्त ईश्वरेच्छा याचा. म्हणजे हा जो फना अवस्थेमध्ये आहे, बाळगून आहे ती अवस्था, म्हणजे शून्यत्वाची अवस्था, निर्वात पोकळीची अवस्था, तिथे त्याला भान नाही कसलंही. इतका तो गुंग असतो, त्यात निमग्न असतो, इतका त्यात लिप्त असतो की त्याला स्वतः विषयी, स्वविषयी, सर्व काही जगाविषयी पूर्ण विस्मृती होते. कसलंही भान त्याला नसतं. तिथे फक्त त्याला भान कसलं असतं? ईश्वराच्या इच्छेचं. ईश्वरेच्छा एवढाच तिथे अपवाद असतो. त्या ईश्वराच्या इच्छेचं केवळ तिथे त्याला भान असतं, बाकी कसलंही भान नसतं. आवाज येतोय ना बरोबर? कारण हे थोडस ठीक आहे, मी पुढे कंटिन्यू करते. फनाजवळ असणारा, बाळगणारा दिव्य कर्मात इतका निमग्न असतो की त्याला स्वतः विषयी थँक्यू व सर्व काही विषयी विस्मृती होते. अपवाद फक्त ईश्वरेच्छा याचा. काही पुण्यवान साधकांनी या मुकामाला प्राप्त केलेले असते, ज्या ठिकाणी ते आपल्या भौतिक गरजांविषयी इतके उदासीन असतात की ईश्वर त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाला तरी नियुक्त. ही जी फनाची अवस्था आहे, काही मस्तांमध्ये आहे, काही ईश्वर साक्षात्कार प्राप्तीच्या आधीच्या, जसं आपण उपासनी महाराजांचं तुम्ही चरित्र वाचाल तर त्यात तुम्हाला हे मिळेल की इतके स्वतःविषयी ते उदासीन असतात. त्यांना काहीही स्वतःच्या शरीराची, स्वतःबद्दलची फिकीर नसते.
आणि अशा स्थितीपर्यंत पोहोचलेले असतात की स्वतःच्या शरीराच्या गरजा, झोप, खाणं पिणं कशाचंही त्यांना तिथे भान नसतं, त्याच्या फिकीर नसते. आणि म्हणून त्यांची काळजी घ्यायला देव तिथे कोणाला तरी त्यांच्याकडे लक्ष द्यायला नियुक्त करतो. आंतरिक फणा हेच कोणतं झालं? बाह्य फणा. म्हणजे तिथे त्याची बाह्यतः वृत्ती कशी असते, अवस्था कशी असते हे आपण बघितलं. आता आंतरिक कसं असतं फणा ते बघू. आंतरिक फणा ही ज्ञात म्हणजे सत्यमध्ये गुणांची फणा आहे. ईश्वर गुणाभिव्यक्तीमध्ये हालचा अनुभव बाळगणारा कधी कधी स्वतःच्या गुणांच्या फणामध्ये निमग्न असतो व कधी कधी ईश्वर प्रभावाच्या असर व तेजोवलयच्या तजल्ली प्रकटीकरणात निमग्न असतो. आता आंतरिक फणा जी आहे, त्याच्या आतमध्ये काय, बाह्यतः त्याचं कर्म, त्याला काही स्वतःविषयी भान नसतं, स्वतःच्या गरजांविषयी काही भान नसतं, हे आपण बघितलं. तिथं कर्मांचं त्याला काही तिथे हे नसतं की कर्मांमुळे संस्कार होणार, हे इतका निमग्न असतो तो त्या शून्यावस्थेमध्ये की त्याला कसलंही स्मृती नसते, भान नसते, फक्त ईश्वराच्या इच्छेचं तिथे त्याला भान असतं. ही बाह्यदातेची प्रवृत्ती दाखवली फणाची. आंतरिक प्रवृत्ती किंवा चेतनेचं तिथे काय अवस्था असते, तर ती सत्य म्हणजे ईश्वर. मग ईश्वराची जी गुणावस्था आहे ती फणा आहे, असं इथे बाबांनी म्हटलेलं आहे. अच्छा, बाहेर फार आवाज येतोय, त्रास होतोय का त्याचा? नाही ना? जय बाबा. फक्त अंगठ्यानेच दाखवा, म्हणजे मग रेकॉर्डिंग नाही खराब होणार. माईक न ओपन करता. बाहेरच्या आवाजाचा त्रास होतोय? होतोय का असं? म्हणजे नाही काय नाही होत. नाही होत. आवाज येत नाही आम्हाला. ठीक ठीक, थँक्यू. जय बाबा. तर ही जी आंतरिक फणा आहे ती ईश्वराची जी गुणांची अभिव्यक्ती आहे. आता ईश्वराचे कोणते गुण आहे? अमर्याद शक्ती, अमर्याद आनंद आणि अमर्याद ज्ञान. तर ह्याचा ही अवस्था, त्याचा अनुभव घेणे ही हाल अवस्था. पुढे आहे मुकाम अवस्था. तर ह्या ज्या ईश्वराच्या गुणांचा म्हणजे हालचा तो अनुभव बाळगतो, अमर्याद शक्ती, ज्ञान आणि आनंद. पण कधी कधी स्वतःच्या गुणांच्या फणामध्ये, म्हणजे कधी तो काय होतो की ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलूमध्ये निमग्न असतो, आणि कधी कधी केवळ अनंत आनंद मध्ये, स्वतःच फणामध्ये काय आहे, केवळ अनंत आनंद आहे. तिथे शक्ती आणि ज्ञानचा उल्लेख नाही, अनंत आनंद अवस्था आहे. तो कधी तो ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूमध्ये स्थित असतो, त्याचा अनुभव घेतो, तर कधी तो अनंत आनंद अवस्थेचा अनुभव घेतो. ते पुढे काय आहे, कधी कधी ईश्वर प्रभाव, असर म्हणजे प्रभाव, ईश्वराचा जो प्रभाव आहे, ईश्वराचं जे तेज आहे, त्या तेजोवलयाच्या मध्ये तो निमग्न असतो. म्हणजे तो ईश्वर आहे अवस्थेत जेव्हा स्वतःला स्थित करतो, तेव्हा तो ईश्वराचं जे अत्यंत तेजप्रभा आहे त्या अवस्थेचा तो अनुभव घेतो. म्हणजे फणामध्ये आतमध्ये चेतना त्याची काय काय अनुभव घेते. बाह्यतः बघितलं, त्याला स्वतःचं भान नाही, त्याच्या विस्मृतीचं भान नाही, तो स्वतःबद्दल बेफिकीर आहे, हे सगळं आपण बघितलं. आंतरिक काय आहे, कधी तो अनंत आनंद अवस्थेचा अनुभव घेतो, कधी त्रिगुणाचा अनुभव घेतो, तर कधी त्या ईश्वराच्या प्रभावाचा आनंद तो घेतो, त्याच्यामध्ये तो तल्लीन असतो, त्याच्यामध्ये लीन असतो. आता ही अवस्था कशाच्या बरोबर आहे? पहिली भूमिका, दुसरी भूमिका. पहिल्या भूमिकेमध्ये काय सांगितलेलं आहे, कधी कधी त्याला स्थूलाचं भान असतं आणि कधी कधी त्याला सूक्ष्माचं भान असतं. कधी त्याला स्थूलाचं भान जातच तो सूक्ष्मामध्ये प्रवेश करतो, कधी त्याचं सूक्ष्माचं भान थांबतो आणि तो पुन्हा स्थूलामध्ये. हे आपण भूमिकांमध्ये बघितलेलं आहे. हे पहिल्या भूमिकेमध्ये खास करून हे वैशिष्ट्य आहे की कधी त्याला हे भान येतं, कधी जातं. आणि इथे ही दिव्य प्रवासाची पहिली अवस्था आहे, हे आपण बघितलं. जो महादिव्य प्रवास, त्याला आता दिव्य प्रवास करायचा आहे. कोणता?
मी ईश्वर आहे अवस्थेत त्यांनी स्वतःला स्थित केल्यानंतर त्याला बका अवस्थेत जायचं, परिपूर्णत्वाकडे जायचं, सद्गुरु अवस्थेपर्यंत जायचं, हा त्याचा दुसरा दिव्य प्रवास आहे. त्या दिव्य प्रवासाची जर ही सुरुवात असेल तर ते किती एकमेकांशी मिळतं जुळतंय बघा, की कधी तो आनंद अवस्थेत आहे, कधी त्रिगुणात्मक अवस्थेचा आनंदात आहे, कधी तो ईश्वराच्या प्रभावाच्या तेजो वलयामध्ये निमग्न आहे. बाह्य फना हे हृदयाच्या स्वामीचे आणि हालच्या सोबत्याचे एक अंग आहे. अंतःकरण म्हणजे हृदय, हृदयाचा स्वामी किंवा हाल म्हणजे काय? सत्य. सत्यमध्ये त्याने स्वतःला स्थापित केलं. ही हालची अवस्था म्हणजे कशी आहे? गुणांची फना आहे. म्हणजे काय आहे? कधी तो आनंदात आहे, कधी त्रिगुणात आहे, कधी त्या ईश्वराच्या तेजोवलयामध्ये तो निमग्न आहे. आत्ताच आपण बघितलं. ही म्हणजे हालची अवस्था. मग तिथे ह्या हालचं एक सोबतचं आणखीन एक उपप्रकार, त्याचं उपअंग म्हणजे काय आहे? हृदयाचा स्वामी. बाह्यपणा हे कसं आहे? हृदयाचा स्वामीच म्हणजेच हालच्या सोबतीसारखं आहे, त्याचं एक प्रतिअंग आहे. आंतरिक फना उदार मनाच्या व्यक्तींचे विशेष लक्षण आहे व ज्या व्यक्ती हालच्या नियंत्रणापलीकडे गेलेल्या आहेत व ज्यांनी हृदपटल म्हणजे हृदयाचे पटल विच्छेदिले आहे व जे हृदय प्रभावित जनसमाजापासून हृदय परिवर्तित करणाऱ्या ईश्वर. आय हॅव 2 to 3 क्वेश्चन्स अबाउट. ओके, आपण नंतर घेऊ ते प्रश्न. आता हे 3 पॅरेग्राफ राहिलेले आहेत या पुरवणीचे, त्यानंतर बघू आपण कुठे होतो आपण. अंतर्फना इनवर्ड. आंतरिक फना उदार मनाच्या व्यक्तींचे विशेष लक्षण आहे. ही जी आंतरिक फना आपण बघितली आत्ताच, तिथे काय आहे? हालची अवस्था आहे. म्हणजे काय आहे? कधी खूप आनंद आहे, कधी त्रिगुणाच्या ह्याच्यात आहे, कधी ईश्वराच्या तेजोवलयात तो निमग्न आहे, गुंग आहे. ही कुणाचं लक्षण आहे? उदार मनाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं हे हालची अवस्था विशेष लक्षण आहे. ज्या व्यक्ती हालच्या नियंत्रणापलीकडे गेलेल्या आहेत आणि ज्यांनी हृदपटल विच्छेदिले आहे, म्हणजे ज्याचं हृदयाचं द्वार त्याने ओपन केलेलं आहे, उघडलेलं आहे, व जे हृदय प्रभावित जनसमाजापासून हृदय परिवर्तित करणाऱ्या ईश्वर समाजात दाखल झालेले आहेत. किती सुंदर आहे हे. कुणाचं लक्षण आहे? आंतरिक फना. जे आपण आता काय बघतो? फना आणि बका. फनामध्ये आंतरिक फना आणि बाह्य फना आपण बघत आहोत. आपण आधी बाह्य फना बघितलं की तिथे त्याला विस्मृती आहे, स्वतःचं भान नाही वगैरे. आंतरिक फना म्हणजे हालची अवस्था आहे. तर ती अवस्था कुणाची आहे? की ज्या व्यक्ती हालच्या पण नियंत्रणापलीकडे गेलेल्या आहे आणि ज्यांचं हृदय विच्छेदलेलं आहे आणि ज्यांचं हृदय या समाजापासून प्रभावित होण्याऐवजी, म्हणजे कसं, आपण ज्या भौतिक दुनियेत राहतो त्या दुनियेतल्या बऱ्या भल्या सगळ्या अनुभवापासून हृदय आनंदित होणं किंवा द्रवित होणं किंवा व्यथित होणं हे थांबलेलं आहे. पण त्याचं हृदय आता कसं होतं? हृदय परिवर्तित करणारा जो ईश्वर आहे, म्हणून इथे म्हटले ईश्वर समाज, त्याचं हृदय आता या दुनियेत भौतिक दुनियेत नाही, त्याचं हृदय ईश्वर समाजात दाखल झालं. का? कारण तिथे आता ह्या दुनियेने त्याची छिथू करो, त्याला कौतुक करो, त्याला लाथा घालो, त्याला काहीही फरक पडत नाही. पण जे हृदय परिवर्तन करणारा ईश्वर आहे त्या ईश्वराकडे त्याचं हृदय दाखल झालं. ही अवस्था कुणाची आहे? फना आंतरिक. अत्यंत सुंदर आणि महत्वाचं की त्याचं हृदय ह्या भौतिक समाजात नाही तर ईश्वराकडे दाखल झालेलं आहे. बका जी बाह्य फनाशी संबंधित आहे. आता ही आंतरिक फना ही हालशी संबंधित आहे.
आणि बाह्य फना जिथे त्याला भान नाही ती बकाशी संबंधित आहे. ती ही इच्छा व मनोबळाच्या फनानंतर ईश्वर सेवकाला इच्छा व मनोबळाचा स्वामी बनवते व मार्गदर्शनाच्या लगामांचे निव्वळ नियंत्रण देते. आता ही जी बका अवस्था आहे आपण थोड्या वेळापूर्वी बघितली, ती म्हणजे कोणती आहे की ईश्वर स्थित स्थितीतून महाचैतन्य अवस्थेमधून सामान्य चेतनेपर्यंत येण्याचा प्रवासाचा अवस्था म्हणजे बका अवस्था. आता ही बका अवस्था फनाशी संबंधित आहे. कोणती फना? बाह्य फना. बाह्य फना काय आहे? तिथे केवळ ईश्वर इच्छेचा तो आदर करतो, त्याच्याबद्दल त्याला भान आहे, त्याला बाकी सगळ्याची विस्मृती आहे. इतर जे आहे बाकी त्याची सभोवतालचं त्याचं शरीर याबद्दल त्याला पर्वा नाही. अशी जी बका अवस्था आहे ही जी आंतरिक फना आहे, ही बकाची बाह्य फना, ही जी बाह्य फना आहे त्या फनाशी बकाची ही अवस्था संबंधित आहे. तो काय करतो? इच्छा व मनोबळाच्या फनानंतर, आता फना म्हणजे काय? सर्वत्वाचा नाश. मग तिथे इच्छांचा नाश होतो, मनाचा नाश होतो. त्यानंतर त्याची अवस्था कशी असते? त्याला तो ईश्वराचा सेवक, तो ईश्वर सेवक बनतो, त्याला इच्छा आणि मनोबळाचा स्वामी बनवतो. कोण बनवतं? ही बका अवस्था किंवा बाह्य फना अवस्था त्याला इच्छा आणि मनोबळांचा स्वामी बनवतं आणि तिथे मार्गदर्शन, त्याचं इतरांच्या मनाचं नियंत्रण करणं हे लगाम त्याच्या हातात दिले जाते. आपण हे पण बघितलं 5व्या आणि 6व्या भूमिकेमध्ये सुद्धा तो मनाचा स्वामी असतो. तिथे तो इतरांच्या मनातले विचार बदलू शकतो, नवे निर्माण करू शकतो, आहे ते नष्ट करू शकतो. तिथे फक्त त्याच्याकडे क्षमता असते. पण इथे ते करण्याचं लगाम जे आहे ते नियंत्रण त्याच्याकडे दिलं जातं. बका जी आंतरिक फनाशी संबंधित आहे. आता इथे काय आहे? पहिल्यांदा बाबाने समजून सांगितलं बाह्य फना काय, नंतर सांगितलं आंतरिक फना काय. ह्या अवस्था आहेत. बाह्य फनामध्ये त्याला बाह्यतः त्याला शरीराचं वगैरे भान नसतं. आंतरिक मध्ये तो 3 प्रकारचे आनंद, 3 प्रकारचे गुण, तेजो वलय वगैरेचा तो अनुभव घेतो. आता ही बका जी आहे ती बाह्य फनाशी पण संबंधित आहे. बाह्य फनाशी जी बका संबंधित आहे तिथे तो इच्छेचा मनोबळाचा स्वामी होतो, ईश्वर सेवक होतो आणि तिथे यांचं लगाम त्याच्या हातात दिले जातात. आता जी बका आंतरिक फनाशी संबंधित आहे ती कशी आहे ते आपण बघू. आत्मा ना सृष्टीचा पडदा म्हणून ईश्वर होत, ना सृष्टी ईश्वराचा पडदा. म्हणजे बकाची आंतरिक फनाची अवस्था अशी आहे, तिथे आत्मा ना सृष्टीचा पडदा झाला, ना सृष्टीचा पडदा म्हणून ईश्वर होत, ना सृष्टी ईश्वराचा पडदा होते. म्हणजे ना ईश्वर, दुसऱ्या भाषेमध्ये तो आणि ईश्वर याच्यात कुठलाही पडदा नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर बकाची आंतरिक फनाची अशी अवस्था असते की तिथे तो आणि ईश्वरात कुठलाही पडदा राहत नाही. तो आणि ईश्वर एकच असतात. तो ईश्वरात निमग्न होतो, एकत्व पावतो, तादात्म्य पावतो, एकरूप होतो. फनामध्ये ईश्वर सृष्टीचा पडदा आहे व जे फनाच्या अवस्थेला पोचले नाहीत त्यांना सृष्टी हा ईश्वराचा पडदा असते. किती सुंदर. आपण म्हणजे फना अवस्थेला न पोचलेले, आपल्यात ईश्वर आहे पण ईश्वराशी आपलं मिलन का होत नाही? कारण ही सृष्टी, भौतिक माया ही आपण आणि ईश्वराचं मिलन होण्यामध्ये पडदा बनून राहिली आहे. पण
फना अवस्थेमध्ये काय होतं, सॉरी एक मिनिट, त्याच्यामध्ये आणि सृष्टीमध्ये ईश्वर पडदा म्हणून राहतो. आता काय आहे, भौतिकवाल्यांना जोपर्यंत सातवी भूमिका मिळत नाही तोपर्यंत ही सृष्टी ईश्वर आणि जीवात्मामध्ये पडदा बनते. पण जेव्हा त्याला फना अवस्थेत जातो, म्हणजे सातव्या भूमिकेतल्या पहिल्या अवस्थेत जातो, तेव्हा तो जीवात्मा म्हणजे ईश्वरात मानव अवस्थेतला ईश्वर त्या जीवात्मामध्ये आणि सृष्टीमध्ये ईश्वर स्वतःच पडदा बनतो. तेव्हाच तर शून्यत्वाची अवस्था प्राप्त होते. तेव्हाच तर त्याला सृष्टीबद्दलचं भान राहत नाही, तेव्हाच तर त्याला स्वबद्दल भान राहत नाही. म्हणजे तिथे त्याला ईश्वर ह्या सृष्टीपासून, मायेपासून, द्वंद्वापासून, द्वैतापासून वेगळं करतो. हे फार सुंदर आहे. इथे ही पुरवणी संपलेली आहे. आपण परत पान नंबर 211 जाणार आहोत. गांगडे सरांना याच्यावर काही सांगायची इच्छा असेल तर मोस्ट वेलकम, कारण मी विदाऊट प्रिपरेशन आज हे केलेलं आहे. जय बाबा. अगदी क्लिअर आणि व्यवस्थित सांगितलं ताई, अगदी व्यवस्थित झालं, काहीच प्रॉब्लेम. खूप आभार. अरे बाबा. आता आपण काय करूया, मेहरप्रसादचे प्रश्न घेऊया का? आपला पॅरेग्राफ आधी, मेहरप्रसाद जो पॅरेग्राफ आपण वाचत होतो ना, तो पॅरेग्राफ आपण बका आणि बका बिलाचा पुरा करून मग आपण तुमचे प्रश्न घेऊ, म्हणजे इतरांची लिंक तुटत नाही. थँक्यू. आपण पुढे पान नंबर 212 वर आपला पॅरेग्राफ पूर्ण करू. मला सर मदत करतील प्लीज. या चेतनेला, हा, जय बाबा. या चेतनेला सलुकीय किंवा ईश्वराच्या जीवनात प्रस्थापित झालेली प्राण्याची सामान्य चेतना म्हणतात. यापासून भिन्न मज्जुबियत किंवा मी ईश्वर आहे अवस्थेत अपरिमित आनंदाकडून निमग्न होणारी किंवा सामावल्या गेलेली चेतना आहे. तदनुसार ईश्वर मनुष्य म्हणून जो बका अवस्थेचा अनुभव घेतो त्याला सुफी परिभाषेत यथार्थ सालिक म्हटले आहे. सत्याची आणि दिव्यत्वाची ही बका अवस्था याला बका बिलही म्हटले आहे. वेदांतात याला आत्मप्रतिष्ठापना म्हणतात. सुंदर, थँक्यू सर. आता हे काय म्हटलंय, कुठल्या चेतनेबद्दल आपण बघत होतो? बकामध्ये मनुष्य स्वतःला ईश्वर म्हणून जाणीवपूर्वक प्रस्थापित करतो, हे आपण बघत होतो. बका. आता आपण बका बिल्ला काय आहे ते बघणार आहोत. म्हणजे समजण्यासाठी आधीच सांगते सोप्या भाषेत, सद्गुरु अवस्था म्हणजे काय हे आता बाबा सांगतात, फक्त वेगळ्या टर्मिनॉलॉजी तिथे वापरल्या आहेत. या चेतनेला सुलुकीयत किंवा ईश्वराच्या जीवनात प्रस्थापित झालेली प्राण्याची सामान्य चेतना म्हणतात. म्हणजे हा मनुष्याच्या आतमधला ईश्वर तो काय करतो? सुलुकीयत. सुलुकीयत म्हणजे काय? त्याच्याशी एकत्व पावणं, मैत्री करणं, आहे की नाही? सुलुकीयत म्हणजे काय की त्याने ईश्वरात तो स्थित झाला, प्रतिष्ठापित झाला. म्हणून त्याला वेदांतात म्हटलेलं आहे आत्मप्रतिष्ठापना. म्हणजे हा जो आतला आहे जीवात्मा, त्याची प्रतिष्ठापना परमात्म्यात झालेली आहे. मग ज्याला आपण तिथे बकामध्ये बघितलेलं आहे की फनाफिलामध्ये तो ईश्वरामध्ये स्वतःला स्थापित करतो. आता तिथे स्थापना झाल्यावर तो त्याच्याशी निमग्न होतो आणि हीच सुलुकीयतची अवस्था आहे. आणि यापासून भिन्न मजुबियत किंवा मी ईश्वर आहे अवस्थेत अपरिमित आनंदाकडून निमग्न होणारे किंवा सामावल्या गेलेली चेतना आहे. ह्यापेक्षा मजुबियत मध्ये काय आहे? त्याला स्वतःचं इतर कसलं भान नाही. किंवा मी ईश्वर आहे अवस्था म्हणजे फनाफिला अवस्था, तिथे काय आहे? त्याला ईश्वर. मजुबियत मध्ये त्याला ह्या सृष्टीचं स्वतःचं भान नाही, फक्त मी ईश्वर आहे. इथे काय आहे? अमर्याद आनंद आहे. त्या आनंदात जो निमग्न आहे त्याच्यात ती चेतना सामावली गेलेली आहे. त्यानुसार काय होतं? ईश्वर मनुष्य म्हणून जो बका अवस्थेचा अनुभव घेतो, म्हणजे काय?
महाचैतन्य जे आहे ते सामान्य चेतनेपर्यंत येण्याचा त्याचा प्रवास म्हणजे बका, म्हणजेच मनुष्यामधला ईश्वर तिथे ईश्वर आहे म्हणून अनुभव घेत घेत त्याला अमर्याद आनंदाचा त्याग करून ह्या सृष्टीची आणि स्वतःची चेतना परत प्राप्त करायची आहे. त्यासाठी त्याला सुफी भाषेत त्याला सलिक म्हटलेलं आहे, म्हणजेच सद्गुरू, म्हणजेच परफेक्ट मास्टर. कारण बाबांनी काय म्हटलं, फना फिलान हे जरी उद्दिष्ट असतं म्हणजेच गॉड रिअलायझेशन, तरी ते पूर्णत्व नाही. मग पूर्णत्वाकडे प्रवास हा सुरू आहे. पूर्णत्वाच्या प्रवासाला दिव्य प्रवासाची म्हणजे दुसऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणजे बका आहे. आता बकाच्या पुढची अवस्था म्हणजे बका विलाह, जिथे त्याची सलुकियत होते, त्याचं ईश्वराशी तादात्म्य होतं आणि त्याच वेळेला त्याला सृष्टीचं आणि ती अनंत आनंद अवस्था सोडून त्याचा त्याग करून सृष्टीचं आणि स्वतःचं भान आणायचं असतं. म्हणजे जे सत्य आहे, दिव्यत्व आहे, त्याची ही बका अवस्था आहे जी त्याला सुलुकियत देते, परिपूर्णत्व देते, परफेक्शन देते. म्हणून त्याला इंग्लिशमध्ये परफेक्ट मास्टर म्हटलेलं आहे, मराठीमध्ये त्याला सद्गुरू म्हणतात. त्याला वेदांतामध्ये आत्मप्रतिष्ठापना केलेली आहे, म्हणजे जाणीवपूर्वक आता त्याने मी ईश्वर आहे स्थितीचा अनुभव घेतला. त्याचे सगळे संस्कार संपले. आता विज्ञानी संस्कारावर त्याचं कार्य या सृष्टीसाठी सुरू झालेलं आहे. त्याला सुफिझम मध्ये बकाबिला म्हटलेलं आहे. आता आपण इथे थोडं थांबूया. हा पॅरेग्राफ आपला पूर्ण झालेला आहे. आपण आज बघितलं फना, आधीच पाहिलं होतं फना फिला बघितलं होतं आपण. बका म्हणजे काय बघितलं. आता बका भिला म्हणजे काय बघितलं. बका काय तो प्रवास आहे. मग फनाचं बाह्य फना आंतरिक फना बघितलं. बाह्य फना आणि आंतरिक फनामध्ये बकाची काय अवस्था असते ते बघितलं. त्याच्या स्लाइड्स बनवलेल्या नाहीत, त्या बनवल्या तर अजून सोपं जाईल, पण सध्या वेळ आणि बळ दोन्ही कमी पडते. त्याआधी आपण मेहर प्रसाद निमजींचे काही प्रश्न आहेत, आपण ते थोडक्यात बघूया. 212 पेजवर आपण आहोत. आपण जमलं तर पुढे जाऊया. एक मिनिट, मी प्रश्न वाचते म्हणजे वाचताना मलाही कळतील. त्यांना काय प्रश्न आहेत. सफरिंग, फिला, बका इन क्वेश्चन आवर्स प्लीज एक्सप्लेन अबाउट 3 टॉपिक्स. मेहर प्रसाद, तुमचा प्रश्न क्लिअर नाही, पण मी जेवढा समजले त्या सफरिंग तुम्हाला म्हणायचं असेल असं वाटतंय. सफरिंग काय आहे की हे जे कष्ट या जगामध्ये प्रत्येकाला ज्या वेदना, कष्ट, त्रास होतात ते म्हणजे काय आहे. तुमचे संस्कार नष्ट करण्याची एक प्रकारे प्रोसेस आहे. संस्कार नष्ट करण्याने काय होणार की तुम्ही ईश्वर अवस्था प्राप्त करण्याच्या अजून जवळ जाणार, तुमचा प्रवास अजून सुकर होणार. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे शाळेची मुलं सतत भूकंपट्टी करा, वाचा, रिव्हिजन करा, चिंतन करा, मनन करा आणि परीक्षा, मग परीक्षेचं टेन्शन, परीक्षात ते लिहिणं, हे सगळं कशासाठी असतं. हे त्यांचं एक प्रकारचा त्रास आहे म्हटलं तर कोणी त्यात आनंदही घेतात. तो त्रास कशासाठी आहे, त्याला तो वर्ग पास करण्यासाठी आहे. त्याच प्रकारे माणसाच्या जीवनातले जे यातना आहेत, सफरिंग्स आहेत, दुःख आहे, कष्ट आहे, ज्या वाईट असं समजणाऱ्या घटना आहेत, त्या सगळ्या एक प्रकारे वरदान आहे. हे आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे. एकच वाक्य सांगायचे वडील नेहमी की भौतिक त्रास, नुकसान, लॉस असं जे पण आपल्याला वाटतं ते सगळं आध्यात्मिक दृष्ट्या लाभ, फायदा, चांगलं असतं. आध्यात्मिक दृष्ट्या ते चांगलं असतं. हेच लहानपणापासून मनावर अगदी आमच्या बिंबवलं गेलंय की जे जे आपल्याला वाटतं भौतिकत्वामध्ये आपलं नुकसान आहे, त्रास आहे, ते सगळं आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या फायद्याचं असतं, लाभाचं असतं. म्हणजे का, त्या मार्फत संस्कार कमी केले जातात, पुसले जातात, नष्ट केले जातात. आणि संस्कारच तर आहे की ईश्वरामध्ये आपल्यामध्ये पडदा बनून राहिले. मग ते संस्कार जसे जसे नष्ट होतील तसे तसे आपण आपल्या ईश्वरत्वाच्या मार्गावर पुढे जातो. हा पहिला नंबर तुमचा मुद्दा. आता फिला, फिला क्या, फिला काही नाही, फना फिला आहे. फना फिला ही अवस्था म्हणजे गॉड रिअलायझेशनची अवस्था, म्हणजे मी ईश्वर आहे याचा तो अनुभव घेतो. म्हणजे तिथे ईश्वराच्या त्रिगुणात्मक प्रकृतीचा तो अनुभव घेतो.
एक तर फना आहे किंवा फना फिला आहे, नुसतं फिला नाहीये. हा सुफी शब्द आहे. त्याचा दुसरा अर्थ फना फिला म्हटलं तर गॉड रिअलायझेशन सोप्या भाषेत. तिसरं बका. बका म्हणजे काय आहे? ईश्वर साक्षात्कारानंतर गॉड रिअलायझेशन नंतर तो अनंत आनंद अवस्थेत पोहोचलेला असतो. पण त्याला ते पूर्णत्व नाही, परफेक्शन नाही. ते अंतिम उद्दिष्ट प्रत्येक जीवाचं आणि सृष्टीचं असलं तरी ते परिपूर्णत्व नाही. परिपूर्णत्व तुम्हाला मिळवायचं असेल, जे खूप मोजके ईशपुरुष असतात की ज्यांना परिपूर्णत्व मिळतं. तर परिपूर्णत्व मिळण्यासाठी त्या अनंत आनंद अवस्थेचा त्याग करून त्या महाचैतन्याला सामान्य चेतनेपर्यंत खाली यावं लागतं. स्वतःचं आणि सृष्टीचं भान परत प्राप्त करावं लागतं. आणि ही प्रोसेस कष्टदायक असते. पण तो जो प्रवास असतो महाचैतन्यापासून, म्हणजे मी ईश्वर आहे त्या ईश्वराच्या अनंत आनंदात मशगूल असताना कष्टदायक प्रवास करून खाली सामान्य चेतनेला, भौतिक चेतनेला येणं, हा प्रवास म्हणजे बका आहे. इज दॅट क्लिअर मेहर प्रसाद नेमजे? जय बाबा. जय बाबा, जय बाबा. बक्काचं जे सांगितलंय की तो सामान्य चेतनामध्ये येतो, तर त्याला कोणीतरी रिअलाइज करून देतात ना. त्याचं बाबा जे आले होते त्याला रिअलाइज. एक मिनिट थांबा. बका सामान्य चेतनेपर्यंत येण्याला बका म्हटलेलं नाही. प्लीज लक्ष द्या प्रत्येक शब्दावर. महाचैतन्यापासून सामान्य चेतनेपर्यंत येण्याच्या प्रवासाला, ती प्रवासाची सुरुवातीला म्हटलेलं आहे बका. म्हणजे जर आपण पहिल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत तो जातो असं म्हटलं, किंवा स्थूल भूमिकेतून पहिल्या भूमिकेत जातो, हा जो प्रवास आहे त्या प्रवासात, हे उदाहरण मी दिलं नाही तर आणखीन कन्फ्युजन होईल. थोडक्यात महाचैतन्यापासून सामान्य चेतनेपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे, सुरुवात आहे, त्या टप्प्याला बका म्हटलेला आहे. सामान्य चेतनेपर्यंत येतो तेव्हा तर तो बका बिला होतो, परफेक्शन तिथे त्याला मिळतं, परिपूर्णत्व होतं, त्याला परफेक्ट मास्टर म्हटलेला आहे, सद्गुरू म्हटलेला आहे, जेव्हा तो सामान्य चेतनेपर्यंत येतो. परंतु हा, तर मिस्टर पालवे तिथे समाधीचं दर्शन घडवत आहेत. पालवे कुठे आहे? त्यांना तुम्ही स्वतःला त्यांना मधु करून प्रेयर. आणि अगं आज प्रेयर ऑलरेडी दिलेली आहे कोणाला तरी. श्वेतांबरी, तू नव्हती जॉईन झालेली. आय एम सो सॉरी की आज प्रेयर जुन्नेवार भाऊ म्हणणार आणि हा बरोबर. आणि घरवर ज्या ताई आहेत त्यांना आरती दिलेली आहे. जे सुरुवातीला जॉईन झाले त्यांना. मधुकर डोंगरे भाऊ खूप सुंदर प्रेयर म्हणतात. आपण नेक्स्ट टाइम त्यांची ठेवू, त्यावेळेला आठवण करशील तू. वसंत पालवे जे आहेत ते समाधीचं दर्शन घडवत आहेत. तर तुम्ही काय करा, आपल्या आपल्या मोबाईलवर पीपल मध्ये जा. ऍक्टिव्हिटीज मध्ये पीपल दिसतील. पीपल मध्ये गेल्यावर तुम्हाला जे माईक म्यूट वाले वसंत पालवे आहेत त्यांना जर तुम्ही पिनअप केलं तर तुम्हाला समाधीचं दर्शन होईल. तर ते मीटिंग म्यूट करून त्यांना समाधीचं दर्शन द्यायला मी सांगितलं होतं. तुम्ही बघू शकताय का? आणि श्वेतांबरीनी सुद्धा हे पिनअप करावं तिच्या ह्याच्यात. आणि नीलम, आप भी इसको पिनअप करना ताकि जो रिकॉर्डिंग आप लोग कर रहे उसमें ये समाधि का दर्शन आएगा. पालवेजी, तुम्ही थोडस मागे पण जा आणि खिडकीतून बाबांचा फोटो दिसतो तो दाखवाल. अच्छा, त्यांना आवाज नाही जाणार आता, कारण त्यांनी म्यूट केलेला आहे. त्यांनी जर म्यूट नाही केलं तर सगळा तिथे आवाज जाईल ना, म्हणून म्यूट केलेला आहे. तर ठीक आहे, आता ते घडवतील तसं दर्शन तुम्ही समाधीचं घ्या. अदरवाईज खिडकीतून छान होतं, डोमचं होतं, पळसाचं होतं. पण आता एंट्री पॉइंटला त्यांनी दाखवलेल्या वा इथून आत डायरेक्ट दर्शन होतंय समाधीचं दारातून. ते तुम्ही एकीकडे दर्शन बघता बघता, कारण अजून वेळ आहे तर आपण पुढे जाऊ. तर मेहर प्रसाद म्हणजे हे जे बका आहे त्या प्रवासाची सुरुवात किंवा प्रवासाला म्हटलेलं आहे. त्या सामान्य चेतनेला बका म्हटलेलं नाही. पॉइंट नंबर 1. पुढे बोला. जय बाबा. प्रत्येक अवस्थेमध्ये त्याला कोण ना कोण रिअलाइज करून तर द्यायला लागत असेल ना, की जे ट्रॅव्हलिंग बिफोर द रिअलाइज. आवाज आला. हॅलो हॅलो, 1 मिनिट थांबाला. ते जण दर्शन घ्या समाधीचं. डायरेक्ट खिडकीतून समाधी, त्याच्यावरची फुलं पूर्ण छान दिसतंय.
अवतार मेहेर बाबा की जय. मेहेर प्रभूच्या चरणाशी पूर्ण ग्रुपचा वैयक्तिक आणि सांघिक नमस्कार देवा. तुझं प्रेम लाभू दे सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचा नमस्कार घालते. आपल्या सगळ्यांच्यावर तुम्ही पण नमस्कार करू शकता बाबांच्या समाधीला. जय बाबा. हे नवीन टेक्नॉलॉजीमुळे हा फायदा आहे. बाबांची समाधी खिडकीतनं दिसते. अवतार मेहेर बाबा की जय. मेहेर प्रसाद निमजे, मला तुमचा आवाज आला नाही. तुमचा प्रश्न परत विचारा. जय बाबा. जय बाबा. कोणतीही नमस्कार आली, एनी स्टेजेस, फर्स्ट सेकंड थर्ड जे बी स्टेज आहे, तर बॉन्ड होत्याबरोबर त्याला रिअलायझेशन तर होत नाही, पण त्याला कोणाच्या माध्यमाने त्याला आठवण करून दिली जाते का सद्गुरू करून देते त्याला आठवण. जसं की अवतार अवतार झालं होतं की बाबा यांनी त्याला चुंबन गेल्यानंतर त्याला ती अवस्था प्राप्त झाली होती. तसं सर्व अवस्थेमध्ये होते का, सत्य भूमिकामध्ये होते का, सद्गुरूच्या अवस्थेमध्ये होते का, ते विचारायचं. जय बाबा. जय बाबा. हालाकी मला तुमचा नीट आवाज येत नव्हता, पण मला असं वाटतं तुम्हाला हे विचारायचंय की 7व्या भूमिकेत त्याला सद्गुरू घेऊन जातो का. बिलकुल. हा सगळा प्रवास 6व्या भूमिकेनंतरचा प्रवास कुणीही स्वतः एकटा करू शकत नाही. त्याची 7वी भूमिका त्याला प्राप्त करणं असो, परापिला असो, ईश्वर साक्षात्कार, त्याला सद्गुरू बनवणं असं. जसं आता उपासनी महाराज, त्यांना परफेक्ट मास्टर बनवण्यासाठी मदत कोणी केली, हे सगळं त्यांना कोणी केलं तर साईबाबांनी केलं मदत. डेफिनेटली 6व्या भूमिकेनंतर कुणीही स्वतःचा प्रवास करू शकत नाही, हे बाबांनी मागेच क्लिअर केलेलं आहे. तर ह्या सगळ्या त्यातले जे बारकावे आहेत, त्यातल्या ज्या अवस्था आहेत, त्यातलं जे स्पष्टीकरण बाबांनी दिलंय, मग तो गॉड रिअलायझेशन नंतर त्याला परफेक्ट मास्टर बनवणं हे सुद्धा सद्गुरूच्या मदतीशिवाय शक्य नाही. क्लिअर. जय बाबा. ओके. तर आपण पुढे जाऊया. पुढचा एक पॅरेग्राफ होईल. आपल्याकडे वेळ आहे, तर कुणाचाही वेळ वाया जाऊ नये हा उद्देश असतो. मी म्यूट केलं मला. ठीक आहे. अपरिमित आनंदात असताना सलीक केवळ अपरिमित शक्ती व अपरिमित आनंदाचाच मझुबियत मध्ये असल्याप्रमाणे अनुभव घेतो असे नव्हे, तर आता सलीक असल्यामुळे तो त्याच्या सुलुकियतच्या सामान्य चेतनेसह ईश्वराच्या जीवनात प्रस्थापित होत असताना जाणीवपूर्वक सर्व अनंत शक्ती, अनंत ज्ञान व अनंत आनंद गोळा करतो. आता सुलुकियत मध्ये, सद्गुरु अवस्थेमध्ये, बकाबिला अवस्थेमध्ये तो काय करतो, त्याची चेतना काय असते, तो कसला अनुभव घेतो, तर तिथे केवळ तो अपरिमित शक्ती आणि आनंदाचाच अनुभव घेत नाही, तर ईश्वराचे जे त्रिगुणात्मक पैलू आहेत त्या सगळ्यांचा तो जाणीवपूर्वक अनुभव घेतो, उपभोग घेतो. असा शब्द आहे. आनंद गोळा करतो. अमर्याद आनंद, शक्ती आणि ज्ञान तिन्हीचाही तो तिथे आनंद गोळा करतो, उपभोग घेतो, त्याचा उपयोग करतो सृष्टीच्या कल्याणासाठी. कुठे? सुलुकियात मध्ये, म्हणजे परफेक्ट मास्टर असताना. पण मझुबियत मध्ये काय असतं? केवळ शक्ती आणि आनंद यांचाच तिथे वापर करतो, तेच त्याला प्राप्त झालेलं असतं. मझुबियत मध्ये अनंत ज्ञान अजून पिक्चर मध्ये स्टेप इन झालेला नसतं, त्याचा प्रवेश झालेला नसतो. हे मागच्या लेक्चर मध्ये आपण महत्वाचा मुद्दा बघितला होता. अनंत ज्ञान कधी पिक्चर मध्ये येतं? मी ईश्वर आहे अवस्थेच्या वेळेला फनाफिला मध्ये अनंत ज्ञानचा सुरुवात होते. मझुबियत काय आहे? फनाची अवस्था आहे, तिथे त्याला ज्ञान नाहीये. फनाची बाह्य अवस्था आहे, तिथे त्याला स्वतःचं भान नाहीये, सृष्टीचं भान नाहीये. तर तिथे तो फक्त अनंत शक्ती आणि अनंत आनंदाचा उपयोग करतो, उपभोग घेतो. पुढे, परंतु अंतिम फनाफिला अवस्थेच्या सत्यात पूर्ण परिपक्व परिपूर्ण चेतनेसह अंतिमतः व यथार्थाने अंतर्गत होण्यापूर्वी व दिव्यत्वाच्या अंतिम बकाबिलामध्ये प्रस्थापित करून घेण्यापूर्वी सामान्यतः मायेच्या परिभाषेत फनाबकाचे इतके अनेक व्यक्तिगत अनुभव आहेत की सृष्टीत जितके विविध व असंख्य सजीवांचे प्रकार व जितक्या अवस्था आहेत. तुमच्या प्रश्नाचं दुसऱ्या भाषेत उत्तर दे की फना ते बका
आणि फनाबका याचे म्हणजेच त्या दिव्य प्रवासाचे किंवा फनातून फनाफिलामध्ये येण्याचे इतके अनुभव प्रत्येक व्यक्तीप्रमाणे जीवात्म्याप्रमाणे त्याचे अनुभव वेगवेगळे आणि असंख्य आहेत. बाबांनी इथे सांगितलं की जितके प्रकार आहेत सजीवांचे तितके वेगळे अनुभव आहेत. का? कारण प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत. आता इथे संस्कारांचा भाग नसला तरी प्रारब्धाचा भाग येतो, जो आपण सध्या गुरुवारी क्रिएशन अँड कॉलेज मध्ये बघितलं. म्हणजे पूर्ण शेवटची जी अवस्था आहे फनाफिला म्हणजे लक्ष्य किंवा उद्दिष्टाची शेवटची अवस्था फनाफिला म्हणजे गॉड रिअलायझेशन. तिथे काय झालेलं आहे? चेतना पूर्ण परिपक्व झालेली. आपण मागच्या वेळेस त्याला पिकलेल्या आंब्याचं उदाहरण दिलं. परिपूर्ण चेतना तिथे जरी असली आणि अंतिमतः यथार्थता म्हणजे ईश्वरत्वामध्ये स्थायी होण्यापूर्वी स्थापित होण्यापूर्वी ती जी आहे अंतर्गत होण्यापूर्वी दिव्यत्वाच्या अंतिम बकाबिलामध्ये प्रस्थापित करून घेण्यापूर्वी किंवा जे अंतिम बकाबिला म्हणजे सद्गुरु अवस्था सुलुकियत अवस्था त्याच्यामध्ये त्याला स्वतःला स्थित करून घेण्यापूर्वी सामान्यतः काय होतं? इन जनरल बाबा सांगतात मायेच्या भाषेत फनाबकाचे इतके म्हणजे हा जो प्रवास आहे फना टू फनाफिला किंवा फनाफिला टू सुलुकियत म्हणजेच बकाचा अवस्था म्हणजे फनाबकाचे इतके वेगवेगळे अनुभव आहेत की त्याला गिनती नाही. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो त्या प्रकारे. तथापि फनाबकाच्या मूलभूत 3 प्रकारात फनाबकाच्या सर्व व्यक्तिगत अनुभवांचा समावेश होतो. असं जरी असलं प्रत्येकाचे अनुभव जरी वेगळे असतात फार वैविध्यपूर्ण अनुभव असतात. म्हणून मेहर बाबा नेहमी सांगायचे की कधी कुणाची कॉपी करू नका. त्याला असा अनुभव आला त्याला असं झालं म्हणजे मला यायला पाहिजे मला का नाही आला असं कधी समजायचं नाही. किंवा तो असं करतो म्हणून मी असं करेल असं नाही. ती त्याची प्रवृत्ती आहे प्रकृती आहे. तुम्हाला अंतःकरणातल्या अंतःकरणामध्ये डीप विदिन बॉटम ऑफ युअर हार्ट तुम्हाला जे वाटतं करावं ती तुमची उत्तम पूजा असं बाबांनी सांगितलं ते तुम्ही करायचं. प्लीज बंद करा जय बाबा. माईक बंद आणि माईक पकडणं हे पण नसेल चालू केलेलं. पालवे तुमचा माईक ऑन आहे बंद करा प्लीज. माईक ऑन आहे तो बंद करा प्लीज. माईक ऑन आहे तो म्यूट करा प्लीज. जय बाबा. आपल्याला खराब होणार आहे याच्यात आणि प्रार्थना आरती हे होणार आहे. तर मूलभूत जे फनाबकाचे 3 असे बघितले अंतर्गत बाह्य आणि फनाबका असे जे अंतर्गत फनाबका बाह्य ठोक आहे जनरल ते तसेच राहणार. त्याच्यामध्ये पण इन जनरल हे असंच राहणार. फक्त डिटेलिंग मध्ये प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आता पुढचा पॅरेग्राफ थोडा मोठा आहे आणि 2 मिनिटात होण्यासारखा नाहीये का? आपण इथे थांबूया. आज तारीख किती आहे? 4 का? 4/12/23. मी असं इथे लिहून ठेवते पेन्सिलने म्हणजे पुढच्या वेळेला त्याच्या पुढे सुरू करायला. आज आपण हे वाचलंय आता पुढच्या वेळेला आपण बघू आणखीन बकाबिला आणि सुलुकियतचं बघूया. काही कोणाला बोलायचंय 2 मिनिट? जय बाबा. इतकं छान सध्या बाबांची प्रेझेन्स उपस्थिती आणि टास्क घेणं आणि करून घेणं एक एक छोट्या छोट्या घटना गोष्टीतून एवढं जाणवतंय की स्वतःचा प्रिय असेल त्यावर सगळ्या सर्वात काळजी गोष्ट आणि तेवढे काय सांगावं त्या प्रियतमाचे गोडवे गावे तेवढे कमी आहेत. थँक्यू. परत होतो. हा थँक्यू. हे चांगलं केलं. बाबांचा छान फोटो लावलाय.
जुनेवार भाऊ प्रार्थना म्हणतील आणि घरवाल्यांना आरती दिली बहुतेक. ज्याला प्रार्थना आरती दिली त्याने आपल्या आपल्या वेळेला प्रार्थना जय बाबा करते मी आरती करते म्हणतो. आणि तो जोपर्यंत त्यांची प्रार्थना चालू आहे तोपर्यंत आपण आपल्या सगळ्यांनी माईक बंद ठेवूया आणि जोपर्यंत यांचं आरतीच्या वेळेला बाकीच्यांनी माईक बंद ठेवायचे. आपण सुरू करूया जुनेवार भाऊ अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. मेहर ब्रह्मा मेहर विष्णु मेहर देव महेश्वरा. मेहर साक्षात परब्रह्म तस्मै श्री मेहराय नमः. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वैत व अतुलनीय आहेस. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहे. तू अविभाज्य आहे. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, तसेच तू सर्व ठिकाणांच्या व सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहे, पाताळात आहे. तू व्यक्त व अव्यक्त आहे, सर्व भूमिकात आहे आणि सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहे. तू तीनही भुवनात आहे व त्रिभुवना पलीकडेही आहे. तू अगोचर असून स्वतंत्र आहे. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहे. तू सर्व मनाचा व हृदयांचा ज्ञाता आहे. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहे. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहे. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान, भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहे. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रैमूर्ती तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. तू आदि पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहे. तू परमदेव असून परात्पर परब्रह्म आहे. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदान व अहुर्मत व प्रियतम परमेश्वर आहे. तुझे नाव एजल अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल आणि द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगाबद्दल आणि देहूनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्या दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या
त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा, हीच तुमच्या चरणी आमची नम्र प्रार्थना. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक, त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हाला मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत, अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हा तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. बाबा या आरती करा. अवतार बुझावे नार जहलतनी ये कर खुद रात्रि फरमातु लागी आठ भक्तों के बख्शे नूर मातु आया शरद मेहर बाबा चरण पर तुझ ना खुदा ना दात थी वाके सखई गए तो मेरा बातु तुझे लिख हकीकत नो दुआ से भीड़े तुझे दरिया दत मारी खतनो हो तू हमारा रंग के तू पर महात्मा ज्ञानी चले तारी नफातु खुदा प्रेम जानो पिलानी मस्त मने कर छे तुझ पर जान सदके साथिया सीधे परमातु हमारी तो हमारा नाम मेहर बाबा चैनी बातु हमारा नाम मेहर बाबा चैनी बातु बुझावे नार जहलकनी कर रत्न फरमातु चलागी आज भक्तों के बख्शे नूर मातु. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. उद्या सगळेजण आपण करा द बॉयज. जय बाबा. जय मेहर बाबा. जय मेहर बाबा. जय मेहर बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सगळे आपले आपले माईक ओपन. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. छंद. जय बाबा. 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 फाल्गुनी. जय बाबा. जय बाबा. आज ते हे वेगळं हे घेतलाय त्यांनी. डॉक्टर
जय बाबा. सर्व जय बाबा. जय मेहर बाबा.